फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तंबाखू, गुटखा, खैनी, पान मसाला ही आपल्या देशाची भयंकर समस्या आहे. त्याचं सेवन करणं तोंडाच्या कॅन्सरचं प्रमुख कारण आहे. या पेशंटला जिभेचा कॅन्सर आहे आणि आम्हाला त्याचं स्वरयंत्र काढून टाकावं लागलं. आम्ही सर्व देवावर सोडले. रेखाच्या जिभेचा आणि जबड्याचा काही भाग आम्हाला काढून टाकावा लागला. तिच्या हाताच्या 2 बागड्या विकल्या. तंबाखूनं कुटुंब विदीर्ण होतं. तंबाखूला आपणास रनआउट करून देऊ नका. आपण चांगली बॅटिंग करीत असताना रनआउट होणे फार वाईट आहे. ही बाब आपल्या स्वतःच्या चुकीमुळे किंवा आपल्या जोडीदाराच्या चुकीमुळे घडू शकते. तंबाखूमुळे आपले नुकसान होते. जेव्हा आपण धूम्रपान करीत असता तेव्हा आपल्या आजूबाजूची एखादी व्यक्ती धूम्रपान करीत असते. हुशारीने वागा. तंबाखू पासून दूर राहा. रनआउट होऊ नका. माझ्या हृदयात something You know Nisha? Huh? My name is Manisha. Yes, of course. Manisha. हे तुझ्यासाठी. Thank you. You know baby, I never lie. मला खरंच वाटत नाहीये की तू आज माझ्यासोबत आहेस. Really? मी स्वप्न तर बघत नाही ना. एक चिमटा काढ ना मला प्लीज. Sorry. लागलं तर नाही. चिमटा काढायला सांगितलं होता, लचका तोडायला नाही. I'm so sorry. No worries. पण खरंच तुझ्यावर खूप प्रेम करतो मी. तुला पाहिलं ना की माझ्या हृदयात होतं something. Sam, you love me so much. Yes baby, I love you a lot. Good morning. गुड मॉर्निंग आहे रे. गुड मॉर्निंग नाही आहे. काय करतोयस? चल. काय चाललंय तुझं? छायला तू आहे काय? अच्छा, म्हणजे पुन्हा स्वप्न पडलं तुला? मला नवल वाटते यार. सतत तुला स्वप्न कशी काय पडू शकतात? आज कोणाला होतं स्वप्नात? उषा, निशा की दिशा? मनीषा. तुला सांगतो असलं कडक. मला नरम करू नकोस. कडक स्वप्न पडलं होतं रे. पण तुझ्या किंचाळण्याने सगळं मोडलं ना स्वप्न. ते तुझं स्वप्न मोडलं ना, ते माझ्या किंचाळण्याने नाही. ते माझं चारित्र्य किंचाळलं ना, म्हणून तुझं स्वप्न मोडलं. नाही, मला एक कळत नाही. नेहमी तुला मुलींची स्वप्न कशी काय पडू शकतात? दुसऱ्या कुठल्या गोष्टीची स्वप्न पडत नाहीत? बरं, त्या मुलींनाही तुझ्या स्वप्न द्यायला वेळ कुठून मिळतो देव जाणो. अरे तीच तर गंमत आहे. स्वप्न पहा आणि अस्तित्वात ती खरी करा. आणि म्हणूनच अशी रोमॅन्टिक स्वप्न बघा आणि आयुष्य कसं प्रेममय करा. ओ, कधीतरी या पोरींच्या लफड्यामुळे ना तुम्ही गोत्यात याल. गोत्यात आलोच तर सांगायचं तुम्ही ज्या व्यक्तीला भेटलाय ती मी नाही, माझा जुळा भाऊ आहे. सिंपल. जुळा भाऊ?
कशी काय जुळवजुळव जमते ना तो काय कळत नाही बुवा. तुला कळणारही नाही. डार्लिंग आहे तुझ्यासाठी. थँक्यू सो मच सॅम. तुला माहिती आहे ना, तुला पाहिलं की होतं माझ्या हृदयात समथिंग समथिंग इज मिसिंग इन दिस प्रोजेक्ट. सर हा तुम्ही मला बोलवलं. डॉली, बोलवलं नाही, बोलवलं होतं 15 मिनिटापूर्वी. सर त्याचं काय आहे ना, माझ्या बॉयफ्रेंडचा फोन आला होता आणि मी बोलत होते त्याच्याशी फोनवर, म्हणून 15 मिनिटं उशीर झाला. तू जा जा जा, त्या सॅमला पाठवून दे जा. चल. सॅम तो अजून आलेलाच नाहीये. आला नाही? ऑफिस 10चं. सर आता 11 वाजलेत. त्याचा या कंपनीला फायदा होतो म्हणून, नाहीतर या सॅमला ना एक दिवशी मी लाथ मारून हाकलून देणार आहे. सर कुठे मारली असतील आज? नाही नाही, म्हणजे ऑफिस मध्ये की ऑफिसच्या बाहेर? तुला काय करायचंय? तुझा काही संबंध आहे का त्याच्याशी? बोलव म्हटलं की बोलव. जा 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 जा, बोलव. आला तरच पाठवते. आला तरच डॉली, नाहीतर त्याला जन्माला का घालणार आहेस तू? युजलेस. चल चालायला लाग, चल. ओके बॉस. काय स्टाफ आहे आमचा, एकसारखी फोनवर बोलत असते आणि लिपस्टिक लावत असते. दुसरं 11 वाजल्याशिवाय उगवतच नाही. काय ऑफिस आहे का धर्मशाळा? खरंच? हो. बॉस आला का? सुट्टीवर आहे. हो. डॉली आली का? नाही, विचार ना फोनवर विचार ना, डॉली आली का विचार. सॉरी बॉस. सॅम आला की नाही? सर सॅम अजून नेहमीप्रमाणे आलेलाच नाही. मी तुला आला की नाही ते विचारलंय. नेहमीप्रमाणे की रोजच्या प्रमाणे ते नाही विचारलं. सॉरी बॉस. तो आला की त्याला आतमध्ये पाठवून दे. ओके बॉस. कितना अच्छा कलेक्शन था, बताओ तुम्हें. खरंच? हाय, हॅलो. खूप दिवसांनी भेटतोय ना. किती दिवसांनी भेटतोय? तुम्हाला माहितीये कोमल पण आमच्या सोबतच आहे. कुठे आहे ती? ती बघायला. ए हाय हाय गर्ल्स. हाय, कशा आहात तुम्ही सगळ्या? किती दिवसांनी. हाय. आणखी सगळ्या एकत्र काही स्पेशल प्लॅन? प्लॅन विदाउट यू हाऊ कुड इट बी पॉसिबल यार? मग तुम्ही सगळ्या इथे कशा? कोइन्सिडेंस. गर्ल्स मला ना कुठेतरी जायचंय. ओके. अरे आता तर आलीस आणि लगेच चाललीस पण. एवढ्या घाईत? ऍक्च्युली मी एंगेज झाले. माझ्याकडे पण न्यूज आहे. मी टू. मी सुद्धा. मी पण. मी टू गर्ल्स. थँक्यू. पण माझं जरा हटके. हा, तो ना माझ्यावर खूप प्रेम करतो. जेव्हा तो माझ्या डोळ्यात बघतो ना, तेव्हा म्हणतो की तुझ्या डोळ्यात अरेस्ट होऊन जावं आणि होल लाईफ तुझ्याच नजर कैदेत कैद व्हावं. कारण ते प्रेम नाही, मॅडनेस वाटतं. आणि त्याला नेहमी हृदयात something. म्हणजे आपण ज्या मुलावर प्रेम करतो तो मुलगा सॅम. गुड मॉर्निंग गाईज. हॅलो डार्लिंग, कशी आहेस? बरं मला सांग, तो माणूस जो त्या कॅबिन मध्ये दिवसभर नुसता बसून असतो, तो आलाय काय? सॅम तुला जरा तरी लाज वाटते का? ते बॉस आहेत ना आपले, आणि आलेत ते नेहमीप्रमाणे तुझ्या. बोल डार्लिंग. हॅलो डार्लिंग, भेटतोय ना आज आपण? ऑफकोर्स भेटायचंय आपण. म्हणजे काय? अरे पण मग तुझ्या सुट्टीचं काय? त्याची काळजी तू कशाला करते? हाफ डे ची सुट्टी टाकतो आणि येतो ना तुला भेटायला. ओके. बाय. लव यू. लव यू टू. ए डॉली, मला अर्जंट काम आलंय. हाफ डे ची सुट्टी पाहिजे. नाही मिळणार. बॉस आज खूप वैतागलेले. तो काय नेहमीच वैतागलेला असतो. काय नाही. आता कोणाचा मेसेज? सॅम, मला सुट्टी हवी आहे. बॉसला फोन कर. हा कधी सुधारणार आहे कुणास ठाऊक. मठात जाऊन येतो. काय? दर्शन घेऊन येतो बॉसचं.
हॅलो. माय नेम इज चंदू राणे स्पीकिंग. आपण जवळकर साहेब का? हा बोलतोय मी, बोला. फ्रॉम SK एंटरप्राइजेस. सो यू आर अ रिप्रेझेंटेटिव्ह. कम टू अवर ऑफिस ना. फॉरगॉट नेम वॉज या सॅम. सो बघा, विल गेट अ प्रपोजल. विल आय लव्ह यू. काय इंग्लिश आहे? हॅलो, हे बघा मिस्टर नंदू. मी चंदू राणे. हा तेच काय असेल तुमचं नाव ते चंदू. हे बघा, तुम्ही माझ्याशी मराठीत बोलला तरी कळेल मला. थँक्यू. अहो खरंच खूप कठीण जातो, काय मलाच कळत नाही काय बोलतो. बरं काय म्हणत होतो? तेच मला कळलं नाही म्हणून तर मराठीत बोला म्हणतो ना मी तुम्हाला. तर आमच्या त्या SK एंटरप्राइजेस मध्ये ते सॅम म्हणून तुमचे रिप्रेझेंटेटिव्ह आले होते. त्यांनी एक ट्रॅव्हल प्रपोजल पुटअप केलं होतं. तर आमच्या कंपनीला ते आवडलंय. आवडलं? आणि आमच्या कंपनीतर्फे आम्ही ग्रुप बुकिंग करू इच्छितोय. थँक्यू थँक्यू. पण प्रॉब्लेम असा आहे, आमचे जे मोठे साहेब आहेत ते आउट ऑफ इंडिया चाललेत आज रात्री. त्यामुळे थोडी भेटायची अर्जन्सी होती डील फायनल करण्यासाठी. तर आता लगेचच भेटले असते ते तुमचे सॅम तर बरं झालं असतं. अच्छा, काय हरकत नाही. तो आला की त्याला मी पाठवून देतो तुमच्या ऑफिसात. ओके, थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. या. हॅलो सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अगदी वेळेवर आलात. कुठे सर, 1 तास उशीरच झालाय मला. तेच म्हणतोय मी, अगदी वेळेवर आलात. सॉरी. ते SK एंटरप्राइज मध्ये गेला होतात. SK एंटरप्राइजेस. हो, मी त्यांना एक प्रपोजल दिलं होतं. हा तेच प्रपोजल त्यांना इंटरेस्टिंग वाटलंय. ओ, त्याने तुम्हाला ऑफिस मध्ये भेटायला बोलवलंय. सर आज नाही, उद्या. आत्ता चल जा. चल जा. ओके सर, ओके. प्राची. अरे थांबा तिकडे, काय मागे लागलाय? तू कोण आहेस मला माहित नाही, पण एक दिवस माझी होशील हे मात्र नक्की माहिती आहे. माझ्या हृदयात समथिंग समथिंग, तुझ्या इश्कात झालो मी बेफाम, झालो मी बेहाल. ओ ओ ओ ओ माझा ठिकाणा तू, माझा निशाणा तू, नहीं पता जाने क्यों. हो तेरे हृदयात समथिंग समथिंग, माझ्या हृदयात समथिंग समथिंग. ए तुझ्या केसाच्या खुलण्याने, ओठाच्या हसण्याने, नाजूक स्पर्शाने होते माझ्या हृदयात समथिंग समथिंग. माझ्या हृदयात समथिंग समथिंग. हॅलो, हाय. कसे आहात? मस्त. राणी काय करतेय? तपेल्याचा पेला व्हायचा प्रयत्न करते. काय? हा, वरती एक्सरसाइज करते. काका, ओय अगं ए, काय करतेस तू? मॉडेलिंग.
मला मॉडेल व्हायचंय ना. अच्छा, मॉडेल व्हायचंय आणि तू समोसा कचोरी खाणार. वा वा वा, किती खाते सगळं तू. समजाव जरा तिला. अशा परिस्थितीचं लग्न कसं होणार? हिला बघायला आलेली मुलं पळून जातात. नथिंग डूइंग. तू उद्यापासून माझ्या बरोबर जिमला येणार आहेस. हा घेऊन जा तिला. ओ बाबा, जिम आणि मी, मला नाही हे जमणार. ते तिकडे त्यांची ओझी उचलायला लावतात आणि आपल्याकडनं पैसे घेतात. मी नाही करणार. कठीण आहे काका, तुम्हीच समजवा. अगं हिला समजावूनच माझी अशी परिस्थिती झाली आहे. नाहीतर आधी काय होतो मी. जाऊ दे आता. कैसे हो भाई साहब? ठीक आहे. अच्छा, मराठी आहात? गुड. बरं मला सांगा, त्या घरात कोण राहतं? दुखावटे. अहो ते नंतर पाळा, आधी सांगा ना घरात कोण राहतं. हो सांगितलं ना, दुखावटे राहतात. अच्छा, त्यांचं आडनाव दुखावटे. हो. मग तुम्ही काय एवढा रडकाचेरा करून का सांगताय? अहो माझा चेहराच तसा आहे, त्याला मी काय करणार? ओ, मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट. नो प्रॉब्लेम. मला सांगा, घरात कोण कोण असतं? दुखावटे आणि त्यांची मुलगी राणी. अच्छा, दोघंच असतात का? हो. त्या राणीचा बाप जास्त खडूस नाही ना? नाही हो, चांगली लोक आहेत ती. म्हणजे बाटलीत उतरवता येईल. नाही, नो प्रॉब्लेम. राणी, बी रेडी, सॅम इज कमिंग फॉर यू. काय करणार? तुला पाहिलं आणि झालं माझ्या हृदयात समथिंग. माझ्या हृदयात काय सांगतोस काय? तुझा शोध संपला? तुझी बायको फायनल झाली? येस माय डिअर फ्रेंड, तुला खरं वाटत नसेल तरी या वेळेस फायनल आहे. राणीवर माझा शोध संपलाय. अरे तिला बघून माझ्या हृदयात समथिंग नाही यार, हृदयात एव्हरीथिंग झालेलं आहे. बस आता फक्त तिने मला हो म्हणायला हवं की माझं भविष्य सेट. पण चला यावेळेस काहीतरी फुल प्रूफ प्लॅन पाहिजे यार. काय प्लीज नाही प्लीज काय नाही प्लीज हे बघ, सॉलिड प्लॅन आहे. यावेळेस ना तू ज्योतिषी बनायचं. अरे कोण ही ज्योती? तिच्याशी मी काय बनायचं? ए येड्या, तसं नाही रे. ज्योतिषी म्हणजे भविष्य सांगणारा. हा, भविष्य. अरे इथे माझंच भविष्य मला माहित नाहीये. मी काय कोणाचं भविष्य सांगणार आहे? अरे ऐकून तर घे ना. हे बघ, तू ज्योतिषी बनून राणीच्या घरी जायचं आणि मी सांगतो तसं बोलायचं. बस सिंपल. माझं भविष्य मला क्लिअर दिसतंय. तू एक ना एक दिवस मला ठार मारणार आहेस. अरे असं कसं करीन मी मित्रा? यू आर माय बेस्ट अँड माय ओनली फ्रेंड. अरे तूच माझा आधार आहेस. मी कृष्ण, तू सुदामा. मी गोवा, तू वास्को द गामा. अरे तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे रे माझ्या आयुष्यात? माझं आयुष्य तुझ्यावर निर्भर आहे. माझ्या आयुष्यात तुझं जे स्थान आहे ना, माझं आयुष्य तुझ्या. असू दे. आयुष्यावर आपण नंतर काहीतरी बोलू. आता तिच्या घरी जाऊन मी काय बोलायचं तेवढं सांग. गुड बॉय. नमस्कार. पण आपण? मी चंदू, चंद्रभान, साताऱ्याला राहणार. भविष्य सांगणार. कुणाचंही डायनोसॉर पासून माणसांपर्यंत सगळ्यांचं भविष्य सांगतो. पत्रिका बघून सांगतो, चेहरा बघून सांगतो, हात बघून सांगतो, हातावरच्या रेषा बघून सांगतो. हातावरच्या रेषा पुसल्या असतील तर नव्याने त्या पट्टी पेन्सिल घेऊन आखून देतो. काय पण भविष्य सांगतो. इथे कशासाठी आलो विचारा? भविष्य सांगायला. कोणाचं? तुमच्या मुलीचं. तुमची मुलगी शाणी आहे, तिचं नाव राणी आहे. अरे एकदम बरोबर ओळखलं तुम्ही. सॉलिड ज्योतिषी दिसताय तुम्ही. म्हणजे काय? तर महत्वाचं, उद्या संध्याकाळी तुमच्या दारावरची बेल वाजेल. काय झालं? बेल वाजली. टिंग टॉंग. दारावरची बेल आहे ती. टिंग टॉंग अशीच वाजणार. टॉंग टिंग अशी वाजेल का? हा, पण आमच्याकडे वाजते टॉंग टिंग अशी. दाखव. उगाच माझ्या भविष्यात टॉंग अडवू नका. कळलं? महत्वाचं ते ऐका. उद्या संध्याकाळी 6 वाजता तुमच्या दारावरची बेल वाजेल. बेल वाजल्यानंतर तुमच्या दारात तुमच्या मुलीसाठी योग्य उपवर असा उमदा तरुण उभा असेल. त्याचं तुमच्या मुलीशी लग्न होईल. त्याचं नाव सॅम असं असेल. काय काय सांगताय? काय या क्षणाची कधीपासून वाट बघतोय. तुम्ही देवासारखे आलात तुम्ही. या अशा वाईट सवयी बऱ्या नव्हेत. तुमच्या मुलीला पण अशा वाईट सवयी असतील तर बोलवा तिला. नाही, कृपादृष्टी टाकतो. हा, बोलवतो. कुठे बाहेर गेली कधी? नाही, आत आहे. नाही, मोबाईलच्या आत नाहीये. बरं. मला वाटलं क्लिप वगैरे, केसांचा क्लिप वगैरे लावायला वेळ लागेल ना. लवकर बोलवा तिला. हॅलो राणी, जरा खाली येतेस का? येते. जरा लवकर बोलवा. काय मला जायचंय श्रीवर्धनला. अच्छा, हो, तुमची वाट बघत असतील प्रचंड सगळं ते. त्यामुळे बरोबर पटकन बोलवा. हो, येते. वरून सगळं ते काय म्हणजे यायला खाली वेळ लागतो ना.
कुठे आहे ती? ही काय आली ना? कुठे आहे? ही काय? नमस्कार. ही राणी आहे? हो. हा राणीचा बाग आहे हो. या बागेला फुलवाला मी काय काय केलंय ते माझं मला माहिती. अरे हे कुठे गेले? बागेत फिरायला गेले वाटतं. जाऊ दे, पण माझ्या मुलीचं लग्न होणार. सॅम येणार. राणी राणी राणी, अगं ऐकलंस का? तुझं लग्न होणार. सॅम येणार. देव पावला. ये मित्रा ये. अरे किती उशीर, किती वाट बघत होतो मी तुझी. सगळं झालं ना व्यवस्थित? अरे काय व्यवस्थित? आणि ती राणी खूप सुंदर आहे ना? हा, माहितीच होतं मला तुला सुद्धा आवडेल ती. अरे म्हणूनच तर बघता क्षणी मी तिच्या प्रेमात पडलो. अरे पण तीच हवी आहे मला माझ्या आयुष्यात. दुसरं कुणी नको आता. अरे पण तीच माझा शोध, तीच माझा ध्यास रे. अरे हो, पण तिला पाहिल्यावर तुझे डोळे फिरले ना? अरे वाटलंच होतं मला. डोळे फिरलेच रे, कारण तिला पाहिल्यावर माझ्या हृदयात झालंय समथिंग यार. पास आता पुढे काही बोलू नकोस. मी आधीच तिच्या प्रेमात खूप वेडा झालोय. तू जास्त बोलून मला अजून वेड नको लावूस यार. माझ्या हृदयात समथिंग माझ्या हृदयात समथिंग. हॅलो, सदावर्त्यांचा हाच पत्ता का? ते जाऊ दे हो. तुम्ही कोण? माझं नाव सॅम आहे. ओ सॅम, या 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 या. काय झालं? अहो सदावर्त्यांचं हे घर नाहीये, हे दुखवट्यांचं घर आहे. हा, पण तुम्ही अगदी करेक्ट पत्त्यावर आले जावई बापू. डायरेक्ट जावई बापू? हा. तुम्ही सॉलिड फास्ट आहात. फास्ट आहे म्हणजे बसा ना. बसा 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 बसा. अच्छा बसलात का? हे फोटोतली मुलगी कोण? ही माझी मुलगी राणी. आहे का ती घरी? आहे ना, आता. मग बोलवा तिला. बाबा बोलो लगेच. बाबा राणी राणी, अगं जरा बाहेर येतेस का? तोपर्यंत काय तुम्ही म्हणजे ज्यूस फळं वगैरे? असू दे. ये काय लवकर. आले. हॅलो. हाय. अहो राणीला बोलवताय ना? हो, आली ना. कुठे? ही काय? ही राणी आहे? अहो मग ती कोण आहे फोटोतली तिच्या बाजूला? ती माझी जिवलग मैत्रीण प्रिया. ती सुद्धा येणार आहे आता थोड्याच वेळामध्ये. आणि जेव्हा तिला कळलं ना हिचं लग्न जमलंय म्हणून, ती जाम खुश झाली. येईलच ती इतक्यात. तुम्ही रोज याच वेळेला भेटता? हो. ओके मग नाईस मीटिंग यू. मी जातो. पण मूर्त घरीचा काढायचा उद्या लगेच. ईशो, एवढी घाई आहे तुम्हाला? उद्या मी गावाला जातोय. परत येताना आई बाबांना घेऊन येतो. पुढचं सगळं तेच बोलतील. बरं ठीक आहे. मी जाऊ? नाही पण थोडा चहा घेऊन जा ना. म्हणजे हिच्या चहा एकदम मस्त असतो. कशाला उगाच चहा वगैरे. आई बाबांबरोबरच चहाचा कार्यक्रम करू. बरं मी जातो. नाही ऐका ना. जातो नाही, येतो म्हणावं. हा येतो. वाट बघा. गावाहून मी परत यायची वाट बघा. चालेल. जातो. या लवकर या. चहा घ्यायला या. बाबा, मला हा मुलगा खूप आवडला. मला पुढचे 8 जन्म हाच नवरा पाहिजे. बेटा, आपल्यामध्ये नवऱ्याची व्हॅलिडिटी 7च जन्म असते. 8व्या जन्मी आपण दुसरा बघू. हा, ते काय होतं यार? ते काय नव्हतं, ते कायच्या काय होतं, केवढं होतं, कसलं होतं, कसे दिसला असतात तुम्ही दोघं. तू तबला, ती डग्गा, वाजवा तिच्या बग्गा. आता असू नकोस ना यार. काय करू? तुला कशी कल्टी मारली आहे ना माझं मला माहित. बघ खरं सांग, कशी वाटली राणी? भरभक्कम होती की नाही? पंकज पुरे आता. पण तुला सांगू, प्रिया माझ्या मनातून जातच नाहीये. मी खरंच खूप प्रेम करायला लागलो यार तिच्यावर. काही करून ती माझ्या आयुष्यात यायलाच पाहिजे. आणि त्यासाठी उद्यापासून फक्त एकच मिशन. ओ किशन, हे मिशन्स वगैरे सगळे होत राहतील.
आत्ताच एका मोठ्या मिशनवरनं आलोय ना, मग ऑफिसचं काय करणार? मार गोली ऑफिस को. आपल्यासाठी काय नवीन आहे काय ते? तुला सुट्टी मिळणार नाही. कोण म्हणतं असं? मी म्हणते. मी. कारण तू मिळवलेली इंटरनॅशनल टूर बुकिंग त्या कंपनीने कॅन्सल केली आहे आणि म्हणून बॉस तुझ्यावर जाम वैतागलेले. या अवस्थेत ते तुला सुट्टी देणं शक्यच नाही. आय बेट. हल्ली आहे ना, वारा यावा त्याप्रमाणे मेसेज येतात. कुणाला एवढा वेळ असतो कुणाच ठाऊक. अरे हे आमचेच मित्रवर्य मिस्टर सॅम. काय म्हणतायत माननीय चंदू साहेब? चंदू साहेब. चला नाही, ह्याचे हे एक बरं आहे. काम असलं की चंदू साहेब. एरवी ए चंद्या, ए चंदुकल्या, नाही जाऊ देत. काय म्हणतात ते बघूयात. बॉसला फोन कर लगेच. आजी मेल्याचं सांग लगेच. हा काय मला मारायला टपलाय का लगेच? अरे मागच्या वेळेस सांगितलं होतं बॉसला आजी गेल्याचं. एकाच आजीला दोन दोनदा कशी मारणार? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बॅड मॉर्निंग म्हण बॅड मॉर्निंग. मी नुकतंच इथं पाऊल टाकल्यावर मला कळलं की तुझी 50 लाखाची टूर कॅन्सल झाली आहे. काय? बट हाऊ इज इट पॉसिबल सर? मी तर त्यांना सुपर प्रेझेंटेशन दिलं होतं. बिलीव्ह मी. मग टूर कॅन्सल कशी झाली? खरंच तुमची बॅड मॉर्निंग आहे सर. बट डोंट टेक टेन्शन. आय प्रॉमिस यू मी हे बुकिंग परत मिळवीन. हे बघ, ही टूर तुझ्यामुळे कॅन्सल झालेली आहे. त्यामुळे यापुढे तुला एक दिवसही सुट्टी मिळणार नाही. अरे नकोच आहे मला सुट्टी. कशाला घेऊ मी विनाकारण सुट्टी? मी शपथ घेतो की जोपर्यंत हे बुकिंग मी परत मिळवत नाही तोपर्यंत मी सुट्टी घेणार नाही. माझ्या कितीही जवळचं संकटात असलं ना तरीही. घ्या सर, घ्या तो फोन. काय माहित गेलेलं बुकिंग परत मिळालं असेल. हॅलो, जवळकर साहेब का? हा मीच बोलतोय. बोला. सॅम तिथेच नोकरी करतो ना? हो सॅम इथंच नोकरी करतोय. बोला. काय सांगू तुम्हाला, सॅमची 90 वर्षाची म्हातारी आजी. व्हॉट? तिला मॉल मध्ये शॉपिंगला जायचं होतं म्हणून ती कपड्यांना इस्त्री करत होती. तेवढ्यात मी तिकडे जाऊन पोहोचलो आणि बघतो तर काय, तिला इस्त्रीचा शॉक लागला. ओ गॉड. डाव्या हाताला पॅरालिसिस झाला, लकवा. उजव्या हाताला थकवा आला. एवढ्यात हार्ट अटॅक पण आला. इस्त्रीला? आजीला. आजीला. अरे रे, 90 वर्षाची स्त्रीचा शॉक इस्त्रीचा शॉक लागला आणि गेली. इज एव्हरीथिंग ऑल राईट सर? सगळे आले पण बिचारी 90 वर्षाची आजी गेली. नाही बरोबर. मी ठीक आहे मी पाठवतो ना. पाठवतो. पाठवा ना प्लीज लवकर. सॅम, तू घरी जाता पडतो. नाही सर, खरंच नकोय मला सुट्टी. उगाचच का घेऊ मी सुट्टी? नाही उगाचच नाही आहे रे. सॉरी टू टेल यू पण तुझी आजी वारली आहे. काय म्हणालात तुम्ही? आजी वारली. नाही सर, नाही. सांगा हे खोटं आहे सर. सांगा हे खोटं आहे. इट्स नॉट पॉसिबल सर. माय डिअरेस्ट आजी इज नो मोर. इट्स अनबिलिव्हेबल. तुला जबरदस्त शॉक बसलेला दिसतोय. कंट्रोल युअरसेल्फ. तू ताबडतोब घरी जा. तुझा सर पण सुट्टी. सुट्टीचं काय बघूया आपण. तू आधी घरी जा. तुझं जाणं हे जास्ती महत्वाचं आहे. हा जा. आजी. हॅलो डॉली. येस सर. आपल्या सॅमची आजी वारली. काय? त्याला घरी जाऊ दे. सर पण ऑफिसमध्ये इतकी कामं असतं ना.
नाही कामं काय होतील ग हा, पण त्याचं घरी जाणं जास्ती महत्वाचं आहे ना. हा जाऊ दे त्याला, जाऊ दे जाऊ दे. गुड बाय डार्लिंग. अरे तुझी आजी वारली आहे ना. ए आजी माझी वारली आहे, तुला काय? आणि म्हटलंय ना, देव तारी त्याला कोण मारी. सॉरी सॉरी, असंच काहीतरी म्हणायचं होतं. भावना समजून घे ग. आणि शेवटी आपल्या आयुष्याचं सार म्हणजे काय? जीवन मृत्यू हे आपल्या हातात नसतं. आपण फक्त या रंगमंचावरील बाहुल्या आहोत, बाहुल्या. डिरेक्टर तो तिकडे वर बसलाय. तो कधी कुणाला कशी एक्झिट देईल हे कोणीच सांगू शकत नाही. सो डोंट टेक टेन्शन अँड कीप स्माइलिंग. बाय. सॅम, तू कधी ना कधी बॉसच्या तावडीत नक्की सापडशील. कधीच नाही. झाली चोच रंगवून. रंगवा ना, आणखी रंगवा. सॉरी बॉस. मला तुम्हाला आज एक गोष्ट सांगायची आहे. आज आपल्या ऑफिसमधल्या सॅमची आजी वारली. तेव्हा आपण त्याचं दुःख कमी करण्यासाठी आणि त्याचं सांत्वन करण्यासाठी त्याच्या घरी जात आहोत. तेव्हा आता हे ऑफिस बंद राहील. सॅम, आता तू मेलास, ते पण आपल्या कर्माने. हिचं काय आता? सॅम ऐक. हा लवकर बोला, मी बिझी आहे. काय काम काढलं माझ्याकडे? तुझ्याकडे माय फुट. ए जास्त जळू नको माझ्यावर. मी का जळेन, पण तू नक्की जळणार आहेस. अगदी राख होणार आहे, तुझी वाट लागणार आहे. का? रिअली? का? कारण आम्ही सगळे येतोय तुझ्या घरी, अगदी बॉस पण. तुझी आजी गेली आहे ना, तुझं सांत्वन करायला येतं. व्हॉट? आणि ही बॉसचीच आयडिया होती. सो ऑल द बेस्ट. डॉली लिसन लिसन. शिट. अरे चल, तू सॉलिड लफडा झालाय. आपण ती आजी गेल्याची थाप मारली होती ना, ती गळ्याशी आली आपल्या. अरे बॉस आणि अख्खा स्टाफ येतोय आपल्या घरी माझं सांत्वन करायला. ए मित्रा मित्रा, अरे मला रिक्षा मिळत नाही, थांब. परेरावचा सोडणार. थँक्यू. मला वाटलंच होतं एक ना एक दिवस तुम्हाला मरवणार आहेस. आता आलं ना अंगाशी. अरे ते सगळं जाऊ दे यार. आता यातनं बाहेर कसं पडायचं त्याचा विचार कर. एक काम कर, तू लवकरात लवकर घरी पोच. आणि घरी जाताना दुकानातून दिवा, पणती, आणि काय ते कापूस, फुलं वगैरे जे काय आवश्यक सामान आहे ते घरी घेऊन जा. आणि घरी एकदम दुःखाचं वातावरण तयार कर. अरे पण त्यासाठी माणसं पण लागतील ना रे. अरे फालतू जोक नको मारूया. इकडे मी आधीच टेन्शन मध्ये. तो तुझा कोणतो मित्र आहे ना, तो रॉबर्ट, जो फिल्म्स मध्ये ज्युनियर आर्टिस्ट सप्लाय करतो. हा त्याला फोन कर ना. त्याला काही पुरुष आणि स्त्रिया पाठवायला सांग ना. हा वेगवेगळ्या एज ग्रुपच्या. अरे बाबा, माणसं मॅनेज करणं हे काय पिझ्झा मागवणं इतकं सोपं आहे का? अरे इथे माझ्या पायाखालची जमीन सरकली आहे. मी टेन्शन मध्ये आणि तुला विनोद सुचलाय. सगळी कामं लवकरात लवकर कर. बाय. आता काय, बॉस साठी बुके घेतो. आता आजीचा फोटो पण लागेल. फोटो एकच पर्याय. जॉनी, हा फोटो तुझाच आहे आणि हे तूच आहे, ते घेऊन जा. माझं डोकं खाऊ नको रे. हा माझा फोटो नाही. मी पूर्वी असा होतो, तुम्ही असा काहीतरी फोटो काढलात. मला द्या ना. तू जसा आहेस तसाच फोटो काढलो. त्याला मी काय करू? ते फोटो घेऊन जा. असं कसं? काय जॉनी जॉनी जॉनी. येस पप्पा. अरे पप्पा नाही, गप्पा करायला वेळ नाहीये. मला एक महत्वाचं काम आहे. मी ते चंदू कुठली माणसं भरती करून ठेवलीस दुकानात? ए जॉनी, अरे मला एका बाईचा फोटो हवाय. अर्जन्सी आहे. एमर्जन्सी आहे. अरे खरंच अर्जन्सी आहे. दे ना लवकर. ए तू मध्ये मध्ये बोललो को मधल्या माणसा. मधला माणूस मध्ये मध्ये बोलतोय हो. हा फोटो दे ना प्लीज मला. एक मिनिट. फार अर्जंट आहे ना? अरे अर्जंट आहे, जायचंय बाबा. पण 1 तासामध्ये घेऊन या. हा आणतो बाबा. पण 1 मिनिट मला एक सांग, काय घडलं तरी काय? अरे काय झालं माहितीये का? तो मी मग तो तुझ्या आता. अरे ते महत्वाचं नाहीये, हे अर्जंट आहे. ते बाबा आता फोटो आणून देतो. तो 1 तासात. मला द्या ना. मला द्या. अरे बाबा हे फोटो घे आणि जा. माझं डोकं खाऊ नको. त्याला दिलं. मला द्या. तो काय? सेल्फी. हो सेल्फ सर्व्हिस. घे फोटो. अरे मॅडम, केस सोडा. अरे टिकली काय करताय? ताई तुम्ही चांगलं रडणार ना, मन लावून रडा. काय? अरे टेबल 17 घ्या. 17. अरे चला, काय करताय? बस अजून हेच करताय का?
झालं. किती वेळ लागलाय? हो, बरं सगळे बसते तयार आहेत? हो. सगळ्यांना कळलं नेमकं काय करायचं ते? हा सगळ्यांना माहिती ना कसं रडायचंय? चला 1 2 3 स्टार्ट. अरे हे काय करताय? रडायचंय, ओव्हर ऍक्टिंग नाही करायची. अरे कुठून घेऊन आलाय ना, सांग ना कसं रडायचं. मी सांगतो कोणी कोणीच हुंदके घ्या आणि कुणी कुणी रडा. मी रडून दाखवू. आजी कशी गेली, कुठे गेली, का गेली, एकटीच गेली. अरे एकटी काय पिकनिकला जाणार आहे का ती सगळ्यांना घेऊन जायला? सॉरी चला 1 2 3 येऊ द्या. या तुम्ही या. हा तुम्ही इथे उभे राहा. हा हे बाबा आतली सगळी तयारी झाली ना नीट? अरे काळजी करू नकोस, आतली सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे. मी अगदी बनियन पण घातली आतमध्ये. अरे तुझी आतली नाही रे. Sorry. आतली तयारी म्हणजे फोटो ठेवलायस का, उदबत्त्या वगैरे लावल्यास हा, का? ते सगळं व्यवस्थित आहे. फुलं वगैरे अशी सजवून ठेवली. सगळं व्यवस्थित सजवलंय. सगळ्या माणसांना सगळं नीट सांगितलं. मी व्यवस्थित सांगितलंय, सगळ्यांना समजवलंय. कळलं? बरं बाबा ऐक, त्या फ्रेमला हार घातलायस का? ते घालतो ते. अरे बुके बॉस साठी अरे हार घालायचा आहे ना, बुके ठेवायचे का फ्रेमच्या इकडे? नाही फ्रेम दिसणार नाही. नाही हार घालतो ना मी, तेवढंच बाकी राहिलं. मी घालतो. जा लवकर. अरे या माणसाने इथे का उभं ठेवलंय पुतळ्यासाठी? ते मस्त रडायचं असं उंटकेत देते. असं काय पुतळ्यासारखं? अरे रडायचं. अरे रडा जोरात रडा. काय करायला लागतंय? अरे फोटो कुठे आहे? तुम्ही थांबू नका, रडा. उदबत्त्या पेटवा. नमस्ते. वेलकम बॉस, वेलकम. हे काय? हे तुमच्या वेलकम साठी. वेलकम साठी? गाढवा वेलकम साठी तू फुलं घेऊन आलास? अरे तुझी आजी गेली आहे ना आज, पण तुझ्या सांत्वनासाठी मी इथं आलोय. वेलकम कसला करतोस? नाही म्हटलं तुम्ही पहिल्यांदाच घरी येताय. अरे म्हणून काय तू वेलकम करणार? आता जेवणासाठी तू पेढे आणशील, गुलाबजामुन आणशील, पण वेलकम करते. अरे आजी गेली म्हणून वेलकम कर. चल रडा. अरे रडा ना. काय करूंगा? घरामध्ये किती जण मेलेत? एकच, माझी आजी. मग हे 5 जण मेल्यासारखं दुःख का दाखवते? ते आजी खूप लोकप्रिय होती ना, सगळ्यांना खूप दुःख होत आहे. फेमस होती आजी. चला शांत रहा सगळ्यांनी शांत रहा. हा बॉस दर्शन घेताय ना? आजी 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 उन्हाळ्यात काढलेला फोटो आहे का? नाही, उकाड्यामुळे अंगावर कपडे कमी दिसत आहेत म्हणून विचारलं. तरुणपणीचा फोटो आहे ना, स्विमिंग सूट घालून. आजीला स्विमिंगची खूप आवड होती. असं? स्वतः ती पाण्यातच राहायची. अच्छा. जमिनीवर कधी सापडलीच नाही. अरे वा. म्हणून तिचा लेटेस्ट फोटो सापडला नाही, म्हणून हा फोटो लावलाय. बरं झालं पाळण्यातला फोटो नाही लावलात, नाहीतर अंगावर हे पण कपडे दिसलेच असते. अरे हा काय फोटो आणलायस? आजीचा. असा ही आजी आहे तुझी? सुंदर आहे का दिसायला? फार चिकनी एकदम, म्हणजे सेक्सी आहे एकदम. माझ्या वेळी जर असती ना तिला मी ठेवून घेतली असती सेक्रेटरी म्हणून. नाही तू असतीस ग, पण ती ऑफिस सेक्रेटरी आणि तू प्रायव्हेट सेक्रेटरी.
मला द्या ना. अरे बाबा तुला कुठल्या भाषेत सांगू? हा फोटो तुझा आहे, तुझा आहे, तुझाच आहे. मराठीत सांगा ना. मराठीत सांगा. हा फोटो तुझाच आहे. मला हवंय. जॉनी माझा फोटो रेडी आहे. एकदम तुमच्यासारखा तुमचा फोटो सुद्धा रेडी आहे मॅडम. अरे जॉनी का वादा एकदम पक्का. जो मैं बोलता वही मैं कर दूं मैडम. आपका फोटो एकदम तैयार है, रेडी है. ये रहा आपका फोटो. कुठे गेला चंदू? कर दिया ना तूने गडबड. काय झालं चंदू? ऍक्च्युली काय मॅडम थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. तुमचा फोटो चुकून दुसऱ्या कस्टमर कडे गेलेला आहे. बट यू डोंट वरी, 1 तासामध्ये तो आणून देईल काम झाले की. व्हॉट डू यू मीन 1 तासामध्ये? म्हणजे मला माझा फोटो आत्ताच पाहिजे. आत्ताच्या आत्ताच? आत्ता कसं शक्य आहे? हे बघा मला आत्ताच्या आत्ताच पाहिजे. मला त्याचा पत्ता द्या. पत्ता सांगू? इथून सरळ जायचं, उजव्या हाताला गली पडेल. तिकडे गेल्यानंतर तुम्ही काळ्या कुत्र्याला जरी विचारलात ना की चंदू आणि सॅम कुठे राहतो, तो भोकत भोकत तुम्हाला नेऊन सोडेल तिकडे. हे बघा भोकत भोकत तू मला नेऊन सोडायचं, कळलं? चल लवकर. भोकत भोकत? हो. चला. मला द्या ना. चल लवकर. आता आमचे आदरणीय बॉस माझ्या आजीबद्दल 4 शब्द बोलतील. नमस्कार. याची हाजी नाही, याची आजी म्हणजे काय? काय सांगू तिच्याबद्दल? मी तिच्याबद्दल 4 शब्द बोलणार आहे आणि 4 शब्द चल. तरुणपणी फार तरुण दिसायची आणि सुंदरपणी फार सुंदर दिसायची याची आजी. तिच्याकडे बघितलं ना की असं वाटायचं. काय सांगू तुम्हाला, कधी ती या फोटोमधून बाहेर येईल आजी आणि मला म्हणेल हाऊ डेअर यू. बघतेस तुला मी कोणालाही फोटो देतो. चल. बॉस अरे तुला लाज लज्जा शरम काही आहे? आपल्या आजीला खोटं खोटं मारतोस आणि तिचा फोटो लावून त्याला हार घालतोस आणि श्राद्ध करतोस. आजीच्या जागी एका तरुण मुलीचा फोटो लावतोस आणि सांगतोस की ही आपली आजी आहे म्हणून. म्हणजे त्या तरुण मुलीच्या भावनांशी सुद्धा तू खेळतोस. काय तुला काय लाज? तुला ना मी पोलिसांच्या ताब्यात दिला असता. सॉरी ना बॉस. अरे व्हॉट सॉरी? युजलेस. मला पहिल्यांदा सांग तुला सुट्टी का हवी होती? जाऊ द्या ना बॉस, पर्सनल आहे. मग ते जनरल करून टाक. हे बघ मी तुला नोकरीवरून काढून टाकी ना, मी सांगतो तुला. हा लवकर बोल. मी एका मुलीच्या प्रेमात पडलोय आणि तिला पटवण्यासाठी मला सुट्टी हवी होती. पण हे कारण तू मला पटलं नसतं म्हणून मला हे सगळं करावं लागलं. म्हणजे एका मुलीला पटवण्यासाठी तू हे असले खोटे डाव खेळतोस? अरे मुली अशा पटत नसतात. मुली पटण्यासाठी अंगात धमक पाहिजे, हिम्मत पाहिजे, कर्तृत्व पाहिजे. 4 गुंड जर एकदम अंगावर चालून आले तर त्यांच्याशी लढण्याची हिम्मत पाहिजे, तर मुलगी तुम्हाला पटेल. अरे हे काय बरी आहे आयडिया. हे असं करून बघितलं तर? नाही बॉस, ही आयडिया खूप जुनी झाली आहे. का? कित्येक फिल्म्स मध्ये हा सीन दाखवून दाखवून टकलू टायर सारखा गुळगुळीत करून टाकलाय. ती मुलगी लगेच ओळखेल. अरे त्यातच तर खरं रहस्य आहे. त्या गुंडांना मारल्यावर आणि ते गुंड पळून गेल्यानंतर ती मुलगी आभार मानायला यायच्या आत आपण तिथून गायब व्हायचं. क्षणाचाही विलंब झाला होता.
अच्छा, मग त्याने काय होईल? त्याने काय होईल, ती मुलगी तुला शोधत शोधत येईल. करेक्ट. ही आयडिया सॉलिड आहे ना. हे ट्राय करूया. इथूनच शॉपिंग करतेस? ते बघ, त्या दोन मुली मधनं चालत येत आहेत ना. नेक्स्ट टाइम येऊया आणि ही तिथून बरीच शॉपिंग जा, करणार. छेडा छेडा. मग आपण नक्की कधी येऊया? नेक्स्ट संडे. क्या बोलती तू? हाथी का खंडाला. घूमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे काय करताय? अरे वाचवा ना त्यांना. तुम्ही मग मला कोण वाचवणार? बोले नो, तुम्ही तिथे जा. लेट मी हँडल दिस. काय रे, शाळा म्हणतो काय? शाळा म्हणतो? याद राखा, परत कोणी मुलींची छेड काढली तर गाठ माझ्याशी आहे. आर यू ओके? या. प्लॅन सक्सेसफुल. तुम्हाला पाहिजे ना? आता हिला काय झालं? अरे मेरी डार्लिंग, थोडक्यासाठी धोका नको देऊस. थँक गॉड. बरं झालं तो मुलगा आला ना, त्याच्यामुळे आपण वाचलो. थँक्स म्हणायचं होतं ग. नाही बरोबर आहे, पण तुला असं वाटतंय सगळं खरं होतं? म्हणजे नाही, आय डोंट नो. म्हणजे मी एका पिक्चर मध्ये बघितलं की खोट्या गुंडांबरोबर खोटी मारामारी करून हिरो हिरोईनला पटवतो. सो तसा काही प्रकार असेल तर मला ऍक्च्युली डाऊट आहे. अगं हो, पण तो मुलगा आला आणि त्याने आपल्याला वाचवलं. तो आपल्याशी साधा बोलला देखील नाही. याचा अर्थ आता जे काही घडलं ते सगळं खरं होतं. त्याला थँक्स म्हणायला हवं होतं ना. ठीक आहे, चल चल. सैम बाबू, आपकी तो निकल पड़ी. पॉज पॉज पॉज. तुम्ही खरंच ग्रेट आहात. सिंपली सुपर्ब. तुम्ही दिलेली आयडिया काय सॉलिड वर्क झाली आहे. अरे ये तो अभी तक शुरुआत है. हीरोइन को पूरा पिक्चर दिखाना अभी तक बाकी है. आता एक काम करायचं, पुढचा मास्टर स्ट्रोक मारायचा. काय, तिच्या नजरेला पडायचं आणि अचानक भेट झाली असं दाखवायचं. तिला बघितल्यानंतर आपण ओळखलंच नाही असा अभिनय करायचा. जमेल तुला? आपण कोण? तुझा काका. तू का पहिल्यांदा माझ्यावरच प्रयोग करतो काय त्याचा? कळलं ना? थँक्यू बॉस. छान आलाय ना? हा ग, मस्तच आहे ना. ओ, आय एम सो सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. प्रिया, तो बघ तो मुलगा. हा तोच आहे ना ज्याने आपल्याला गुंडांपासून वाचवलं? हा तोच आहे. चल. एक्सक्यूज मी. हॅलो. काय? हाय. तुम्ही मला काय बोललात का? अगं प्रिया, त्याला काहीच आठवत नाहीये. तू आठवण करून दे त्याला. ऍक्च्युली 4 गुंड होते, ते आम्हाला खूप त्रास देत होते आणि तुम्ही आम्हाला त्यांच्यापासून वाचवलत. तुम्ही त्या गुंडांना मारलत. ओ येस येस येस. असं काहीतरी घडलं होतं खरं. परवा राईट? आठवलं मला. 4 गुंड मुलींना त्रास देत होते. मी तिथे गेलो, गुंडांना मारलं, ते पळून गेले आणि मुली वाचल्या. राईट? येस. तुम्ही तर सगळं पाहिलं का? हो. असं काय करताय? त्या मुली आम्हीच होतो. ओ त्या तुम्ही होता तर. ऍक्च्युली काय ना की त्या दिवशी मी जरा घाईत होतो. मी बाईक वरून जात होतो, बघितलं 4 गुंड मुलींना त्रास देत आहेत. म्हटलं किती उशीर झाला तरी चालेल, पण मुलींवर अन्याय करणाऱ्यांना मी सोडणार नाही. यू आर रिअली ग्रेट. थँक्यू सो मच की तुम्ही आम्हाला वाचवलं. रिअली थँक्स अ लॉट. एक रिक्वेस्ट आहे. अजून कोणी तुम्हाला त्रास देत आहे? नाही, कोणी त्रास देत नाहीये. इट्स ऑल ओके. एक कॉफी आमच्या बरोबर. नाही नका म्हणू. थँक्यू फ्रॉम आवर साइड प्लीज. पण बिल मी भरणार नाही.
बिल आम्ही भरू, पाहिजे तर तुम्ही उद्या भरा. पण मग त्यासाठी तुम्हाला मला उद्या भेटावं लागणार. कॉफी? ओके ओके चला. थँक यू बॉस. ही आयडिया सुद्धा सक्सेसफुल झाली आहे. मग मी उद्या तिला कॉफीची ऑफर दिली आहे. आता उद्या भेटून काय करू? उद्या बिल टू डे. नाही ते ठीक आहे, पण उद्या भेटून करू काय ते सांगा ना. बस बरोबर सांग तुला. बस उद्या आपण असं काय करू की उद्या नंतर तिनं तुला भेटायला बोलवलं पाहिजे. अहो काय बोलताय? ती कशाला मला भेटायला बोलवेल? आणि नाही बोलवलं तर तुम्हाला काय आमचं तोडायचंय का? अरे असं नाही होणार. अरे तिनं तुला भेटायला बोलवले याचा अर्थ असा की ती तुझ्या प्रेमात पडली. करेक्ट. छान वाटलं भेटू. हा तसं चंदू आहे पण- हे आहे. हो युजली तर असं. या थँक्यू. काय 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 नाही आपलं ठरलं होतं. ओके फाईन. एक्सक्यूज मी. येस समीर स्पीकिंग. ए स्पीकिंग. अरे चंदू बोलतोय. आपलं ठरल्याप्रमाणे फोन लावलाय. येस 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 आय रिमेंबर. त्या प्रोजेक्ट बद्दल ना. काय तुमच्याने काही काम होतच नाही. सगळी जबाबदारी माझ्यावरच टाकतात. हा ठीक आहे मी बघतो. ओके या बाय. काय झालं? एक अर्जंट मीटिंग आहे, मला निघावं लागेल. ए अरे नाही एवढी घाई का? आय एम नॉट दॅट बॅड. नाही नाही तसं नाही, पण काम आहे, मला जावंच लागेल. मला खूप आवडलं असतं इथे बसायला, तुझ्याशी बोलायला, गप्पा मारायला, पण काय करणार. ओके. तुझी हरकत नसेल तर उद्या ह्याच वेळेला आपण भेटू शकतो. आय डोंट माइंड. चालेल. ओके बाय. बाय. ठीक आहे. सी यू टुमॉरो. अरे अरे सॅम फोन. शिट. काय करू? हॅलो. हॅलो सॅम. अरे नाही ऍक्च्युली मी सॅम नाही प्रिया बोलते. आम्ही आता जस्ट भेटलो होतो. सॅम ऍक्च्युली त्याचा फोन विसरून गेला इथे. हा ते माहितीये. प्लीज प्लीज जरा एक काम कर ना. हा त्याच्या घरी त्याला फोन नेऊन द्याल का प्लीज? ठीक आहे. सॅम सॅम सॅम. हा ती आली आहे. आली? यस. तू पाठांतर वगैरे सगळं केलेस ना? अरे एकदम रेडी आहे मी. तू थोडा वेळ तिला गुंतवून ठेव, तोपर्यंत मी असं बेरिंग पकडतो. हा आणू की नको? जा ना यार. आणतो. अरे बाबा आता या बाजून या. सॅम इकडे आहेत? हा आता जा. काय? नाही म्हणजे आता जा. आता आहेत ना ते. आता जा. ओके. प्रिया तू किती छान दिसतेस. असं वाटतं तुला सतत पाहत राहावं, तुला नेहमी भेटावं, तुझ्याशी खूप बोलावं, तुझा सहवास सोडून कधी जाऊच नाही. तुझं हे गोड हसणं पाहिलं की मन प्रसन्न होतं. तुझे हे डोळे मला वेड लावून जातात. तुला पाहिलं ना की होतं माझ्या हृदयात समथिंग समथिंग. हे काय करतोयस तू? कोण बोलला? कोण बोलला? तू बोलीस? नाही बघ तू पण नाही. तू बोललीस ना? खरं सांग, तू बोललीस ना? मी बोलले. प्रिया तू? मी स्वप्न तर बघत नाहीये ना? नाही तुझा फोन विसरला होतास तू कॅफे मध्ये, तो तुला द्यायला आले. पण हे सगळं काय आहे? माझे फोटोज भिंतीवर. खरं तर हेच मला तुला सांगायचं होतं. तुला पाहिलं की होतं माझ्या हृदयात समथिंग समथिंग. तुला नक्की काय म्हणायचंय? दॅट आय लव्ह यू.
माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. खरं तर मीही तुला पहिल्यांदा जेव्हा पाहिलं तेव्हा माझ्याही हृदयात समथिंग समथिंग झालं. पण असं का होतं? हे होतं जेव्हा एखाद्याला कोणाची तरी ओढ लागते, जशी मला तुझी ओढ लागली आहे. मलाही. हॅलो हॅलो, हाय डॅड. ऐका ना, मी आज माझ्या फ्रेंड्सना पार्टी देते. पार्टी? हां. कशाबद्दल? अगं पण तुझा वाढदिवस तर पुढच्या महिन्यात आहे ना? नाही नाही, आनंदाची बातमी आहे. कसली मी माझे बातमी? फ्रेंड सगळे मी त्यांच्या बरोबर जाते संध्याकाळी. प्लीज 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 मला जाऊ द्या ना. ओ नाडकर्णी बाहेर या ना. ए बिशा बाहेर या लवकर. हे घ्या मिठाई खा, तोंड गोड करा. माझ्याकडे सॉलिड गुड न्यूज आहे. मिठाई कसली? अरे तुझ्या लग्नाची? अरे त्यापेक्षाही मोठी गुड न्यूज आहे. म्हणजे काय अजून एक लफडा? सॅम, कसं काय मॅनेज करतोस तू हे सगळं? कळेल मेरी जान, सगळं कळेल. घे सगळ्यांमध्ये मिठाई वाट. बॉस, माय डिअर बॉस, गुड न्यूज गुड न्यूज. काय झालं? हे घ्या. अरे तोंड गोड करा. गुड न्यूज आहे. अरे मी तुझी पगार वाढ नाही केलेली. त्याहून मोठी गुड न्यूज आहे. तुम्ही दिलेल्या आयडियाज मुळे फायनली ती मुलगी मला पटली आहे. ते म्हणतोस काय तू? पण हे बघ, उद्यापासून तू मात्र वेळेवर यायचं. आय प्रॉमिस आय प्रॉमिस. पण आज तुम्हाला माझ्याकडून पार्टी. कम ऑन, लेट्स सेलिब्रेट. ग्रेट. शोभतोयस, शोभतोयस खरा माझा शिष्य. पण अजूनही एक प्रॉब्लेम आहे बॉस. आता कसला प्रॉब्लेम आहे? मुलगी तर हो म्हणाली आहे, पण तिच्या आई वडिलांचं काय? अशा वेळेला आई वडील नेमके आडवे येतात. एक वेळ आई हो म्हणेल, पण वडिलांचं काय? हे वडील लोक ना उगाच जाम नडतात. अरे डोंट वरी, मी आहे ना. तिचा बाप जर आडवा आला ना तर त्याला मी धोबी पछाड मारून आडवा करीन. त्याने जर तंगड मध्ये घातलं तर त्याचंच तंगड त्याच्या गळ्यात बांधीन. कळलं? बॉस, शेवटपर्यंत राहाल ना माझ्यासोबत? अरे डोंट वरी. तुला खोटं वाटते? एक मिनिट. प्रेक्षक, तुमच्या समोर मी याला प्रॉमिस देतोय, जर तिचा बाप आडवा आला तर त्याची अवस्था मी इकडे आड आणि तिकडे वीर अशी करून टाकीन. दिस इज माय जेंटलमन्स प्रॉमिस. तंबाखू, गुटखा, खैनी, पान, पान मसाला ही आपल्या देशाची भयंकर समस्या आहे. त्यांचं सेवन करणं तोंडाच्या कॅन्सरचं प्रमुख कारण आहे. या पेशंटला जिभेचा कॅन्सर आहे आणि आम्हाला त्याचं स्वरयंत्र काढून टाकावं लागलं. आम्ही सर्व देवावर सोडले. रेखाच्या जिभेचा आणि जबड्याचा काही भाग आम्हाला काढून टाकावा लागला. तिच्या हाताच्या 2 बागड्या विकल्या. तंबाखूनं कुटुंब विदीर्ण होतं. तंबाखूला आपणास रनआउट करून देऊ नका. आपण चांगली बॅटिंग करीत असताना रनआउट होणे फार वाईट आहे. ही बाब आपल्या स्वतःच्या चुकीमुळे किंवा आपल्या जोडीदाराच्या चुकीमुळे घडू शकते. तंबाखूमुळे आपले नुकसान होते. जेव्हा आपण धूम्रपान करीत असता तेव्हा आपल्या आजूबाजूची एखादी व्यक्ती धूम्रपान करीत असते. हुशारीने वागा. तंबाखू पासून दूर राहा. रनआउट होऊ नका. अरे हे काय झालं? धापा का टाकतोयस? अरे काय सांगू, तुझ्यामुळे ना कधीतरी माझी विकेट जाणार आहे. काय झालं आता? अरे काय झालं म्हणजे काय, त्या दुखवट्याने राणीच्या तावडीतून कसा बसा सुटून पळून आलोय मी. अरे हसतोस काय तू? आणि काय रे, यावेळी तू घरी काय करतोयस? ऑफिस मध्ये असायला पाहिजेस ना. आज प्रिया आणि माझी पहिली डेट आहे, म्हणून लवकर आलो ऑफिस मधून. मी काय म्हणतो, माझी आणि तिची व्यवस्थित एकदा भेट करून दे ना. काय आहे, ती आपल्या घरी येत जात राहणार. उगाच तिला मी नोकर वाटायला नको. वाटायची काय गरज आहे? काय म्हणतो? नाही नाही, म्हणजे आता चल ना माझ्या बरोबर. किती वेळ रे? हा हा ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही बघू. हा चालेल चालेल. ए प्रिया, अगं तू इकडे काय करतेस? हाय डॅड. कोणाची वाट बघतेस काय? कुणी भेटायला येणार आहे वाटतं. मी एकाला भेटायला आली आहे. एकाला? रेखाला. ओळख करून द्या. काय मस्त जॅकेट आहे रे.
आता नको रे बाबा, आधीच उशीर झालाय, मी मरीन. चल. पण तुम्ही इथे काय करताय? अगं माझा पण नाही, इकडे एक मित्र येणार आहे, त्याच्याबरोबर माझी मीटिंग आहे, बिझनेसच्या बाबतीत आहे. काय झालं, हँडब्रेक खेचल्यासारखं थांबलास का? चल 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 चल. अच्छा, मग तुम्ही जायला पाहिजे मीटिंग साठी, लेट व्हाल ना. कुठे जंगलात घेऊन चाललायस? काय झालं? अरे ती बघ, प्रिया तिथे बसली आहे. हे काय? काढ खांद्यावरचा हात काढ. वाटलं नव्हतं प्रिया कधी अशी वागेल. म्हणतात ना, दिसतं तसं नसतं. बरं चल, मी निघतो. हो हो हो. नाहीतर माझा मित्र वाट बघेल आणि निघून जाईल. या वयात कसं काय करू शकतो हा? अरे हल्ली चांगली चांगली औषधं निघालेत रे. येस. ओके ओके ओके. हे बघ, संध्याकाळी परत ये लवकर. हो. उशीर करू नकोस. तुझी नक्की हीच निवड आहे? हो. कळलं? हो. हा, नाही तर सांगतो तुला काय ते. नाही बाय. बर बर. ओके. ऐक ऐक रे, ऐक. एक थांब साहेब, ऐक. साहेब थांब, शांत शांत, ऐक. काय हे, किती वेळ? काय चाललंय तुझं? काय? सगळं बघितलंय मी. काय बघितलंस तू? अरे तुझं वय काय, त्या माणसाचं वय काय? तुझ्या वडिलांच्या वयाचा माणूस आहे तो. एक सेकंड, लोक आहेत आजूबाजूला, असं काय करतोयस तू? कोणाबद्दल बोलतोयस? आता इथे बसून ज्या माणसाबरोबर गुलू गुलू गप्पा मारत होतीस ना तू, त्याच्याबद्दल बोलतोय मी. अरे लाज वाटली पाहिजे तुला. अरे शट अप. लाज तुला वाटली पाहिजे. डिस्कस्टिंग. वडिलांच्या वयाचे नाही, ते वडीलच आहेत माझे. चीप. शेम ऑन यू. घाणेरडा. सॉरी प्रिया, ऐक ना. प्रिया, सॉरी यार. सॉलिड माती खाल्ली यार. कोल्ड कॉफी सांगू? नको रे. सिरियसली? डिस्कस्टिंग. एवढा खरडा संशय माझ्यावर? फूल, स्टुपिड, इडियट. प्रिया, ए प्रिया, इथं बसलीस काय तू? मी आपलं तुला घरभर हाका मारतोय. काय विचारत पडलीस? एव्हरीथिंग ऑल राईट? नक्की? हो. मी तुला एक गंमत सांगतो, म्हणजे तुझा मूड फ्रेश होईल. काय आहे, आमच्या ऑफिसात एक मुलगा आहे, तो एका मुलीच्या प्रेमात पडलाय. मग? आणि काय माहितीये, त्या मुलीला पटवण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतील ना, ज्या आयडियाज लागतील, त्या मीच तिला दिल्यात. ही तर पुढची गंमत आहे. तुम्ही प्रेमाच्या आयडियाज इम्पॉसिबल. आमच्या तरुणपणी आम्ही सुद्धा या गोष्टी केल्यात म्हटलं. काय आयडियाज दिल्या मग मिस्टर लव्ह गुरु? काय आहे, आधी ना त्या मुलीवर गुंड सोडायचे, मग त्याने जाऊन त्या गुंडांना सगळ्यांना पळवून लावायचं. अर्थात ते गुंड मीच सोडलेले असायची गोष्ट वेगळी आहे म्हणा. काय? मग काय, मदत झाल्यानंतर तिकडे अजिबात थांबायचं नाही, तडक निघून जायचं. व्हॉट? आणि नंतर आपला मोबाईल तिथे विसरून जायचा. बरीच हुशार आहेस की तू. नाहीतरी मुलगी कोणाची आहेस? आणि काय मिळवलंस तू माझ्याशी खोटं बोलून? तुला मिळवलं प्रिया? मी हे सगळं फक्त तुला मिळवण्यासाठी केलंय. मला मिळवण्यासाठी केलंय. आय रिअली लव्ह यू प्रिया. आय लव्ह यू टू. बस आता, इट्स ओके. बस केलं माफ तुला. पण आता पुढे काय? डॅड नजर कळलं की माझं तुझ्यावर प्रेम आहे, तर ते आपल्या लग्नाला परमिशन देणार नाहीत. आय नो, माहिती आहे मला, पण त्यासाठी प्लॅन रेडी आहे माझ्याकडे. काय प्लॅन? ऐक, तुझ्या डॅडच्या ऑफिसमध्ये काम करणारा आणि तुझ्यावर प्रेम करणारा, ही दोन वेगवेगळी माणसं असतील, पण एकसारखी दिसणारी. काय? पण आपल्याला तसं तुझ्या डॅडला पटवून द्यायला लागेल. काही दिवस जातील, पण शेवटी पटेल त्यांना. पण कसं? नीट ऐक. त्यासाठी मला उद्या माझ्या नोकरीला लाथ मारावी लागेल, आणि त्यासाठी ऑफिसमध्ये मोठा हंगामा करावा लागेल. जस्ट वेट अँड वॉच. डॅड ऐका ना.
मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बोल बेटा. आठवतंय तुम्हाला त्या दिवशी मी सांगितलं होतं की एक गंमत आहे जी तुम्हाला सांगायची आहे. लवकर सांग ना मग. ओके. माझं ना एका मुलावर प्रेम आहे. क्या बात आहे. अगं ही नुसती गंमत नाही आहे, ही गंमत जम्मत आहे. मुलगा कोण आहे भेटाव त्याला एकदा मला. त्याचं नाव अमर आहे आणि ऍक्च्युली हो मी त्याला उद्या घरी बोलू. चालेल चालेल तुम्ही बोलाल त्याच्याशी. मी सुद्धा उत्सुक आहे माझ्या जावयाला भेटायला. काय कसं काय चाललंय तुझं प्रेम प्रकरण वगैरे. हे काय काही मॅनर्स वगैरे. सो व्हॉट. भलताच माज आलेला दिसतोय तुला. माज नाही, हक्क आहे. हक्क हक्क आहे. नॉनसेन्स. कसला हक्क आहे रे. शाळा. आधी मी काय सांगतो ते ऐकून घ्या. तुम्ही मला 1000 रुपये बोनस दिलात. अहो महागाई किती, तुमचा बोनस किती. आणि बोनसच्या बदल्यात तुला मुलगी मिळवून दिली त्याचं काय. हो दिलेत ना. म्हणूनच 1000 रुपये बोनस परवडत नाही. मला 25,000 पाहिजेत. काय डोकं बिकं फिरलंय काय तुझं. तुझा पगार किती, तू बोलतोस किती. पगार. मला पगार सुद्धा वाढून हवाय. आय वॉन्ट डबल इन्क्रीमेंट. इन्क्रीमेंट. माय फुट. प्लीज बॉस प्लीज, मी पाया पडतो तुमच्या. प्लीज प्लीज. असं काहीतरी बोलेन असं तुम्हाला वाटत असेल तर तसं काही होणार नाहीये. परवडत असेल तर ठीक, नाहीतर मी चाललो तुमची नोकरी सोडून. बाय. आणि हो मला ऑलरेडी दुबईहून मोठ्या पगाराची ऑफर आहे. सो नुकसान तुमच्यामुळे माझं नाहीये, माझ्यामुळे तुमचं आहे. नीट विचार करा. शट अप. कंपनी बंद करावी लागेल. गेट आउट. दाराबाहेर बोर्ड लावावा लागेल. कंपनी विकणे आहे. आता इथून जातोयस की मी सिक्युरिटीज ना बोलवू. हा जातो. चल चल. बाय गाइस, मी चाललो दुबईला. या नोकरीला लाथ मारू. चल चालायला. पण मला या फडतूस कंपनी मध्ये. गेट आउट. अरे चाललोच आहे. आणि हे बघा, मी तुम्हा सगळ्या लोकांना सांगून ठेवतो, हा माणूस पुन्हा इथे दिसता कामा नये. आणि हा जर दिसलाच तर तुम्हा सगळ्यांची नोकरी जाईल. डॅड पहा कोण आलाय. कोण आलाय बेटा. हॅलो सर. यू स्काउंड्रल. तुझी हिम्मत कशी झाली इकडे येण्याची. गेट आउट. तू लाख वेळा जरी सांगितलंस ना तरी तुला मी नोकरी देणार नाहीये. गेट आउट. अरे तिच्याकडे काय बघतोस, तिचा बाप मी इथे बोलतोय, माझ्याकडे बघून बोल. डॅड तुम्ही काय बोलताय. अहो हा सॅम 3 वर्ष माझ्याकडे नोकरी करत होता. मी याला काढून टाकलेला आहे आणि आता नोकरी मागण्यासाठी परत माझ्या घरापर्यंत आलेला आहे. डॅड हा अमर आहे. अमर. अमर आहे. येस सर. नाही हा खोटारड आहे. रोज सुट्टी मिळवण्यासाठी हा सारखं खोटं बोलायचा, नवीन कारण द्यायचा. हे एक नवीन कारण आहे. हा 3 वर्ष माझ्या ऑफिस मध्ये नोकरी करत होता. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आय एम अमर फ्रॉम इंदौर. टेल हिम. डॅड बिलीव्ह मी, हा तुमचा होणारा जावई आहे. जावई. हो आताच 2 महिन्यापूर्वी इथे आलाय. नाही माझा विश्वास नाही याच्यावर. माझे डोळे मला धोका नाही द्यायचे. आता माझ्या लक्षात आलं, दोष तुमचा नाहीये. ज्या सॅम बद्दल तुम्ही बोलताय तो नक्की माझा जुळा भाऊ असणार. जुळा भाऊ. कुठे माझा जुळा भाऊ. सांगा ना सर, कुठे आहे तो. मला भेटायचंय माझ्या जुळ्या भावाला. माझे डोळे आतुर झाले त्याला बघायला. लहानपणी माझ्या आयुष्यात घडलेली घटना मी मोठा झाल्यावर माझ्या आईने मला सांगितली. आमची आई आम्हाला घेऊन एका जत्रेत गेली होती आणि जत्रेत तो हरवला. व्हेरी इंटेलिजंट सर. हा मी कुठेतरी पाहिलंय मी. तो जत्रेत हरवला आणि आमच्यापासून कायमचा दुरावला. नंतर पुढे काय झालं. बोल ना. पुढे माझ्या आईचे रडून रडून खूप हाल झाले. आईचे खूप रडून रडून. पुढे रडून आईचे हाल झाले. रडून हाल झाले. पुढे काहीतरी बोल ना. सारखं तेच बोलतो. सांगतो. माझी आई शेवटच्या घटका मोजत असताना तिने मला सांगितलं की काहीही करून तुझ्या भावाला शोधून काढ आणि दोघे कायम एकत्र राहा.
म्हणूनच मी 2 महिन्यांपूर्वी इथे आलो. एकत्र राहायला, भावाला शोधायला. हा हा, आयसी आयसी आयसी. म्हणजे तू सॅम नाहीस, तू अमर आहेस. हो सर. नाव आय गेट इट. आज सकाळी एक माणूस मला भेटला होता. तो मला म्हणाला की काय कसा आहेस, कधी चाललास दुबईला. मी हैराण, मला काही कळलंच नाही. दुबई आणि माझा काय संबंध ना. आता माझ्या लक्षात आलं. पण काय करणार सर, 2 महिन्यांपासून हेच होतंय माझ्या बरोबर. आणि आता काय सवयच झालीये. पण आता माझा जुळा भाऊ इथे आहे ऐकून खूप बरं वाटलं मला सर. नाही नाही, त्या माणसाचं बरोबर आहे. काय दुबईला जातो असं सांगून नोकरी सोडून पळाला तुझा जुळा भाऊ. सॉरी सर, त्याच्या वतीने मी तुमची माफी मागतो. नाही नाही, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. डॅड, तुम्हाला आता पटलं ना की हा अमर आहे, सॅम नाही? नाही नाही, ठीक आहे ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आमचं प्रेम मान्य आहे? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ते प्रेमाचं आपण नंतर बघू. हे मला ऑफिसला जायला उशीर होतोय, मी ऑफिसला निघतोय. हा, तू एक काम कर, उद्या तू ऑफिसला ये. मला तुला समजावून घ्यायचंय, म्हणजे तुला बिझनेस बद्दल समजावून सांगायचंय. यानंतर तुलाच सांभाळायचं आहे ना बिझनेस. बाय बाय. सॅम, तू चुपचाप इथून निघून जायचं. बॉसने तुला ऑफिसमध्ये पाऊलही ठेवायला बंदी केली. एक्सक्यूज मी, तुमच्यापैकी कोणी सॅम आहे का? मॅडम ना तुम्हाला काहीतरी सांगायचंय. ए नाटक्या, ही तुझी नाटकं आहेत ना, आमच्यासाठी काही नवीन नाही आहेत. गेट आउट. ऑफिसमध्ये येणाऱ्या नवीन माणसाचं स्वागत तुम्ही असं करता का? व्हेरी इनोव्हेटिव्ह. प्लीज यार, बॉस इथेच आहेत कॅबिन मध्ये. त्यांना जर तू आल्याचं कळलं ना तर हंगामा करतील. हंगामा करण्यासारखं मी काय केलंय? सॅम प्लीज, बास झाला तमाशा रे. तमाशा? मी? आय एम सॉरी. नाही, तुम्हा सगळ्यांचा गैरसमज होणं साहजिकच आहे. पण मॅडम, मी सॅम नाही आहे. माझं नाव अमर आहे, अमर. हा असं ऐकणार नाही. सिक्युरिटीला बोलून याला धक्के मारून हकलला पाहिजे. काय आरडाओरडा चाललंय रे? बॉस, बरं झालं तुम्ही आलात. हा सॅम बघा ना, काही ऐकायला तयारच नाहीये. अरे अमर, तू कधी आलास तू? जा जा जा, माझ्या केबिन मध्ये जाऊन बस जा. आणि हा सॅम नाहीये, हा अमर आहे. अमर? काय? सॉरी, आम्ही तुम्हाला सॅम समजलो. जा, इट्स ओके. तू केबिन मध्ये बस. कोणी सांगितलं तुम्हाला तो सॅम आहे म्हणून? सर, तो सॅम सारखाच दिसतो. म्हणून तो सॅम आहे काय? आणि हे बघा, हा माझा होणारा जावई आहे. ट्रस्ट मी, त्यांना अजिबात डाऊट आलेला नाहीये. सगळं अकॉर्डिंग टू प्लॅन सुरू आहे. मी आहे ना, तू कशाला काळजी करते? मी तुला थोड्या वेळात फोन करतो. या. कोणाचा फोन होता? प्रिया. ओके ओके. ए सॉरी हा, मगाशी त्या लोकांनी तुला उगाच त्रास दिला म्हणून. नाही नाही सर, तुम्ही का सॉरी बोलताय? नाही म्हणजे सॅम आणि माझ्या चेहऱ्यात एवढं साम्य आहे की कुणाचाही गैरसमज होणं साहजिकच आहे. ओके ओके, चल मी तुला आता बिझनेस समजावून सांगतो. येस सर, येस सर, प्लीज. काय 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 सॉरी 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 सॉरी, उशीर झाला. इट्स ओके, ते सगळं सोड, मला आधी सांगावं. ओके, 100% डार्लिंग, एव्हरीथिंग इज फाईन. आता तर सगळ्यांनाच पटलंय की मी अमर आहे, सॅम नाही. ओके, आता फक्त एकच गोष्ट व्हायची बाकी आहे. काय? आपलं लग्न. आता मला नाही वाटत आपल्या मार्गात कुठला अडथळा येईल. आय होप नॉट. भाऊ भाऊ, माझ्यावर विश्वास ठेवा. मला थोडासा वेळ द्या हो. अहो, एकदा काही प्रॉपर्टी विकली गेली ना की तुमचे पैसे मी तुम्हाला डबल देतो. लय विश्वास ठेवला तुझ्यावर. अहो भाऊ भाऊ, विश्वास नसेल तर चला एकदा दाखवतो मी तुम्हाला. चला माझ्याबरोबर, चला. ए सुरेश, चल उठ. लक्षात ठेव सुरेश, या मामाच्या तावडीतून तू नाही सुटू शकत. तू कितीही काही केलंस तरी तुला तुझी प्रॉपर्टी माझ्या नावावर करावीच लागणार. आणि माझ्या मुली बरोबर लगीनही करावंच लागणार. मामा एरवी तुझा. मला माफ करा, मी मंजुळाशी लग्न नाही करू शकत.
माझं महिनाभर प्रेम आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचंय. फोडून काढी ना मी तुला. मामाचा राग माहिती आहे ना तुला. चला रे. सॉलिड भूक लागली आहे यार. अरे तुला? अरे माझ्या तब्येतीकडे बघ, मला केवढी भूक लागली असेल ती. हो एक्सक्यूज मी. मॅचिंग यार. अरे ते जाऊ दे, खाण्याचं बघ काय ते. हा मागाव ना काहीतरी. साहेब बिल. बिल बिल कसलं? 150 रुपये. काय पत्राव, कपडे बदलले म्हणून बिल बदलत नाही ना? काय बोलतोय हा? तुम्ही खाल्लेल्या रस आमलेट आणि मिरची पावचं बिल आहे हे. म्हणजे खाया पिया कुछ नाही और बिल भरा 150 रुपये असं झालंय हे. नाही म्हणजे ना, गाव बसा नाही के लुटेरे हाजीर असं झालंय हे. ए बाबा काय मस्करी करतोय? मस्करी तुम्ही करताय. खिशात पैसे आहेत ना? जनरली खिशातच पैसे असतात. पण काय आहे ना, या 150 रुपयांसाठी नाही आहेत. हो साहेब, आज नगद उद्या उधार. पैसे भरल्याशिवाय गेट पास नाही, समजलं ना? ए बघतोस काय रागानं? ओव्हरटेक केलंय वाघानं. चल दुसरीकडे दुसरं हॉटेल बघू चल. हॅलो. हा महिने, मी मामाच्या तावडीतून सुटून आलोय. अय्या किती छान सुरेश. बरं झालं तू पळालास. अरे पळू नको की. अरे एकदा म्हणते बरं झालं, आता पळू नको म्हणते. अरे तुला नाही रे माझ्या राजा, मी या कोंबड्यांना बोलत होते. हो त्याचे गुंड माझ्या मागे लागलेत. कुठे येऊन भेटू तुला? तुम्हाला लगेच त्याच्या हातच्या टपरीवर भेट बघ. अरे खा की. अगं भेट ग मला, काय खायचं करतेस? अरे तुला नाही रे माझ्या सोन्या, मी या कोंबड्यांना बोलत होते. हा ते आले, मी नंतर फोन करतो. कुठे गेला? चल पुढे बघ. कुठे गेला आता? अरे पण आता बॉसला काय सांगायचं? तेच तर आहे ना. चल चल बघू. अरे जावई बापू, तुम्ही तिकडे उभे राहून काय करताय? नाही ते इकडे इकडे इकडे. त्यापेक्षा मला झाडाला पाणी घालायला मदत करा, नाहीतर यापुढे आयुष्यभर तुम्हाला झाडालाच पाणी घालत बसायचंय. तुमचं काम झालं की आत या. म्हणजे तू सॅम नाहीयेस, तू अमरही नाहीयेस, मग तू सुरेश आहेस. तरीच त्या दिवशी सॉरी हा, मगाशी त्या लोकांनी तुला उगाच त्रास दिला म्हणून. नाही सर, नाही म्हणजे सॅम आणि माझ्या चेहऱ्यात एवढं साम्य आहे. ओके ओके. सॅम आणि सुरेश एकसारखेच दिसतात, पण सॅम आणि अमर मात्र एकच आहेत. फक्त नावं बदलली आहेत आणि बोलण्याची ढब बदलली.
पण दोघांच्या मोबाईलचा रिंगटोन मात्र बदलायला विसरलेले आहेत. हे कसं शक्य आहे? नाही, काहीतरी गडबड आहे. समीर, हृदयात समथिंग समथिंग काय? नाही तुझ्या हृदयाचे ठोके वाढवले तर मला विचार. हा, तर तू हे काय म्हणत होतास? तुझा मामा तुझी इस्टेट हडप करायला बसलाय? अरे, आणि त्याच्या मुलीशी लग्न कर म्हणतोय. पण माझं मैना नावाच्या मुलीवर प्रेम आहे. मला तिच्याशी लग्न करायचंय. मैना हा, ठीक आहे ना, काही काळजी करू नकोस. तुझी मैना तुला मिळेल. तिच्याबरोबर तुझं लगीन होईल. तू एक काम कर, तिला फोन लाव आता आणि तिला बोलव. फोन पण मामाने हिसकावून घेतला. तुला नाही का त्यांनी नेला? घे फोन नेला. दर कर याच्यावर. मैना, मी सुरेश बोलतोय. अय्या, किती छान. कुठेस तू? कधीपासून तुझी चहाच्या टपरीच्या समोर वाट बघतेय. अगं, मी येणारच होतो तुला भेटायला, पण मामाचे गुंड मागे लागले. ते सगळं मी तुला सांगतो नंतर. तू मला लवकर भेटायला ये. पण यायचं कुठं? कुठं येऊ असं विचारते. डिकोस्टा गार्डन म्हणून सांग. डिकोस्टा गार्डन आहे, तिथे ये. अय्या, किती छान. आले. येते काय? तू आता तिला भेटायला जा आणि लवकरात लवकर परत ये. एक लक्षात ठेव, आता तुला इथंच राहायचंय. ही जागा तुझ्यासाठी सगळ्यात सेफ आहे. धन्यवाद साहेब. नाही, आता वाद नको. धन्यवाद. ठीक आहे. आपण लग्न केव्हा करायचं? लवकरच करूया. अजून कसा आला नाही हा कुरिअरवाला? आला. अमरला फोन लावायला पाहिजे लगेच. हा, बोला सर. हे बघ, तू ताबडतोब इकडे निघून ये. मी वकिलाला बोलवले. मी माझी सगळी इस्टेट तुझ्या नावावर करणार आहे. काय सांगताय? आलोच. ये. मॅम, कुरिअर आहे. यस. सिग्नेचर. थँक्यू मॅम. कोण आलाय ग? कुरिअरवाला होता. कुरिअरवाला? कसलं कुरिअर आलाय कोण जाणे? काय बघ? पेनड्राईव्ह. पेनड्राईव्ह? बघ काय बघ त्या पेनड्राईव्ह मध्ये. डॅड. काय झालं ग? डॅड. अगं, नुसतं डॅड काय करतेस? काय झालं बोल की. हा बघा. काय झालं? काय? अमर? तो अमर कसा असेल? काहीतरी काय उगाच बोलतेस तू. आणि ती मुलगी कोण आहे त्याच्या बरोबर? एका दगडात दोन पक्षी. मी फसले डॅड. मला नव्हतं माहित तू असं काहीतरी करेल. बरं झालं तुझ्या लक्षात आलं ते. नाही तर तुला सवती बरोबर संसार करावा लागला असता. नाही, काही नाही. बरं झालं कोणतरी आलं ते. यावे जावई बापू, यावे. केव्हापासून वाट बघते ती. काय तुम्ही ह्याचं काय स्वागत करताय? अरे काय, मी तेच म्हणतोय. माझं स्वागत वगैरे कशाला म्हणजे काय? अरे, खरा समारंभ तर या पुढेच आहे. म्हणजे? अच्छा, ते प्रॉपर्टी माझ्या नावावर करणार आहात ते. तू इकडे बस. अगं, काय झालं तुला? काय? कोण आहे मुलगी? हा सगळा काय प्रकार आहे मला नाही माहित. मी नाही ओळखत हिला. वा. म्हणजे एकतर माझ्या मुलीबरोबर लग्न ठरवायचं आणि रोमांस दुसऱ्याच मुलीबरोबर करायचा. तुला लाज लज्जा शरम काही नाही काय रे? आई शपथ घेऊन सांगतो सर, हे सगळं मला काय तुला काय माहित नाहीये? मी नाही केलंय. मला काही ऐकायचं नाही. एक मिनिट. दिस इज टू मच. तू खरं आहेस? आम्ही आंधळ आहोत का? हे काय? माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर. काय प्रेम आहे माझ्यावर? एक सेकंड. हिचा काय संबंध आहे मग? अरे, मी ओळखतच नाही सर हिला. मी शपथ घेऊन सांगतो. माझा ऐकून तर घे. विश्वास केला अमर, अजून कोणी तुझ्यावर विश्वास नाही केला. तू ठीक. काय करते प्रिया? माझा आय डोंट केअर. काय ऐकू घेऊ? काय?
मी नाहीये, मला माहित नाही काय आहे. निघ. अगं सर, शपथ घेऊन सांगतो सर, मी नाहीये तो. सर माझं ऐकून तरी घ्या. प्रिया प्लीज. कोण असेल ही मुलगी डॅड? पण एक मात्र खरं, अमरने असं वागायला नको होतं. हृदयात समथिंग समथिंग काय. त्या प्रियाशी तुझं चांगलं चाललं होतं ना, चांगलं घर जाऊ होणार होतास. मग नसते उद्योग तुला कोणी करायला सांगितले? अरे कसले उद्योग, काय केलंय मी? काय केलंय? त्या दुसऱ्या मुलीशी तुझं काय चाललं होतं ते स्वतः डोळ्याने बघून आलायस ना तू. अरे तुला कितीदा सांगू यार, मी नाही ओळखत त्या मुलीला. नाही ओळखत? अरे एवढा हा पुरावा असताना तू मलाच काय जगात कोणाला किती ओढून सांगितलंस ना तरी यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. डोंट वरी, तुम्ही माझं काम करत जा, मी तुमचं काम करत जाईन. पहिल्यांदा तुम्ही माझं काम करा. मला तुझ्या मामाचा फोन नंबर दे. सुरेश जर सापडला नाही तर तुझा खेळ खलास. भाऊ भाऊ मला थोडा टाइम द्या. मला सुरेशला शोधण्यासाठी थोडासा टाइम द्या प्लीज. अरे माझ्या थोबाडाकडे काय बघत बसलाय? जा त्या सुरेशला शोधा, जा. हॅलो, सुरेशला शोधताय ना तुम्ही? आधी पत्ता सांगा. दुपारी 4 वाजता मला भेटा. कुठे? रॉयल गार्डनच्या समोर. तुम्हाला कसं काय माहिती? धू म्हटलं की धुवायचं, उगाच फालतू प्रश्न विचारायचे नाही. ठेवा फोन. अमर. हा सर बोला. त्या क्लिप मधल्या मुलीबद्दल काहीतरी गैरसमज झालाय असं मला वाटतं. तू एक काम कर, तू मला येऊन भेट, मग आपण यातून काहीतरी मार्ग काढूया. हो सर हो, मी सुद्धा तोच विचार करत होतो. तू मला रॉयल गार्डन मध्ये भेट. ठीक आहे, मी पोहोचतो. थँक्यू सर, थँक्यू सो मच. कपडे बदलले म्हणजे माणूस बदलतो की काय? उचला रे त्याला, उचला. अरे कोणा तुम्ही? अरे कुठे घेऊन चाललाय मला? अरे अरे सोडा. अरे काय चाललंय? मामा मामा रंगाराव मामा. झालं असून आता सांगशील काय लफडाय? जोपर्यंत तू तुझी 20 करोडची प्रॉपर्टी माझ्या नावावर करत नाहीस तोपर्यंत काय मी तुला सोडणार नाही. 20 करोडची प्रॉपर्टी आहे माझ्या नावावर? काय बोलतो? त्यासाठी मला इथे किडनॅप करून आणलं? अरे डोंट वरी, अर्ध्यात ते वाटून घेऊ ना. गप्पे, फालतू बडबड नाही करायची. माझ्या पोरी बरोबर लगीन करायचं. काय येडा आहे काय? अरे आपलं फायनल आहे. माझं प्रियावर प्रेम आहे आणि मी प्रियाशीच लग्न करणार. तुला फक्त मंजुळेशी लगीन करायचंय. आणि दुसरी गोष्ट, पुन्हा पळून जायचा विचार सुद्धा नाही करायचा. ए लक्ष ठेवा रे याच्यावर. अरे परत पळून जायला मी इथे आलो कधी होतो? येडा आहे का? अरे डॉली, तू अचानक कशी काय आलीस इकडे? अहो सर, मी माझ्या लग्नाचं आमंत्रण द्यायला आले. ओ अरे वा वा वा. तुझ्या लग्नाला मी येणार नाही असं थोडं होणार आहे? नक्की येणार. म्हणजे काय? हो, पण हळदीचाही प्रोग्राम आहे, त्यालाही नक्की यायचंय. हा, हळदीचा प्रोग्राम म्हणजे खरं म्हणजे आम्हा पुरुषांचं काय काम आहे तिकडे म्हणा. पण बघूया कसं जमतं ते. असं नाही सर, तुम्हाला माहिती ना किती मजा असते तिथे. असं? यू शुअरली लाईक इट. प्रिया, बॉसनं नक्की घेऊन यायचंय. हा हो, आणि तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला सुद्धा घेऊन ये बरं का? ओके, चला बाय बाय. बाय. ऑल द बेस्ट ग. थँक्यू. मग प्लीज तुम्ही जा, माझा अजिबात मूड नाहीये. तुम्ही प्लीज एकटे जा. हे चल ग. काय होतं माहितीये, कित्येकदा ना दुसऱ्याच्या आनंदात सामील झाल्याने आपला सुद्धा मूड बदलू शकतो. यू विल एन्जॉय इट. ठीक आहे, तोपर्यंत मी माझ्याच घरी राहीन. रोज येईन तुला भेटायला. काय चाललंय? काय लव्ह स्टोरी झाली आहे काय? नाही साहेब, असंच. असंच. हे बघ, तुला उद्या माझ्या बरोबर एका कार्यक्रमाला यायचंय. तुम्ही म्हणाल तसं साहेब. या येऊ आम्ही. हा या.
चंदूला फोन करायला पाहिजे. सारखा त्या सॅमची साथ देत असतो नाही काय, त्याला पण कळू दे आपला मित्र कसा आहे तो. पाहिलंस किती निर्लज्जपणे नाचत होता त्या मुलींबरोबर. हो ना. आणि निर्लज्जपणाचा कळस आहे, कळस. नाही काय. आणि त्याहून कळस म्हणजे तो त्या बायकांच्या मागे पळत होता हळद लावण्यासाठी. शी. नाही मला अजिबात नाही आवडलं हे, पण काय करणार, आपलेच दात आणि आपलेच ओठ. म्हणजे तुम्ही प्रेम करायचं आणि आम्ही ते सहन करत बसायचं. का 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 मी डॅडची खोटं बोलले? म्हणजे समीर आणि अमर हा एकच आहे हे मला नाही सांगता येत त्यांना. आता सहनही करता येत नाही आणि सांगताही येत नाही. चल जेवून घे. सुरेश पुन्हा पळाला. जाऊन शोधा त्याला. अरे आज ह्याच्यामध्ये एवढी ताकद आली कशी काय? ये रंगिया, आजचा वायदा हाय. काय पण कर आणि माझे पैसे दे. का आणलाय माणसानं? ओय काय 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 चाललंय काय? थांब रे. काय रे भावा, त्या दिवशी त्या हळदीतल्या मुलीबरोबर नाचत होतास टाईट होऊन, आणि आता हा असा पळत पळत का आलायस? का त्या मुलीचा मर्डर बिर्डर केलास की काय? काय वेडायस का तू? अरे माझ्या मागे गुंड लागलेत म्हणून असं लपत लपत मागच्या भिंतीवरून उडी मारून आलोय. गुंड तुझ्या मागे? हा. त्या दिवशी हळदीत पिऊन टाईट होऊन त्या मुलीबरोबर नाचलास, आता तुझ्या मागे गुंड लागलेत. अजून आपण काय काय प्रकार करून ठेवले जरा आम्हाला कळेल काय? कोण? मी? नाही तर काय मी? अरे काय कुणाच्या हळदीचा कार्यक्रम? अरे डॉलीची हळद. तिच्या हळदीत टाईट होऊन नाचलास ना. बरं ज्या मुलीबरोबर नाचलास ती मुलगी तरी आठवते ना? हे बघ तू काय बोलतोयस मला काहीच कळत नाहीये. एवढा हँगओव्हर आहे की ह्याला काही कळतच नाहीये. 2 दिवस मला किडनॅप केलं होतं. तुला तुला कोण कशाला किडनॅप करेल? त्यांना वाटतंय माझ्याकडे करोडो रुपये आहेत. तुझ्याकडे कुठले आलेत करोड रुपये? काय संबंध? तेच तर, तेच काय संबंध मला तर कळतच नाहीये. ती दुसरी मुलगी कोण आहे? तू म्हणतोस तो हळदीचा कार्यक्रम, मी दारू पिऊन वेड्यासारखा नाचत होतो, हे सगळंच माझ्या डोक्यावरून चाललंय यार. बासर हा सॅम आणि अमरचा हा खेळ. बॉसला जाऊन सगळं खरं खरं सांगून टाकतो की सॅम आणि अमर मीच आहे. मी आता माझ्या घरी जातो. 15 मिनिटानंतर तुम्ही माझ्या घरी या. आणि बघ मी सांगितलं तसंच बोलायचं, तसंच वागायचं, कळलं? अय्या किती छान. त्यात काय छान काय नाहीये का? गप ना. डॅड काय व्हायचं बाकी राहिलंय आता? काय व्हायचं काय राहिलंय बाकी आता? डॅड काय झालं? काय झालं? माझी एकुलती एक मुलगी तू. किती स्वप्न पाहिली होती, चांगलं धूमधडाक्यात तुझं लग्न करीन, पण सगळं धुळीला मिळालं. हा, ज्याच्यावर तू प्रेम केलंस, ज्याच्याशी तू लग्न करायला निघालीस, तो एक दगाबाज निघाला. बाबा तुम्ही ऐकून घ्या मी काय म्हणते. काय ऐकायचं पण त्याच्यात? मी बघते. तू इथे काय करतोयस? गेट आउट. कोण आलंय बेटी? अरे नमस्कार सासरे बुवा, नमस्कार.
ये नमस्कार कर. हॅलो हॅलो व्हॉट सासरे बुवा, तू काही विसरलायस का आपलं ब्रेकअप झालंय? अय्या किती छान. त्यात काय छान? ब्रेकअप का बुवा? का बुवा? खाली मुंडी आणि पाताळ धुंडी. तू जर इथून गेला नाहीस तर तुला मी धक्के मारून इथून हाकलून देईन. आवाज चिडू नका. का? जे काय झालं त्याच्यावर आम्ही एक मार्ग काढलाय बघा. कोणता मार्ग? अव तुम्हीच सांगा. कसं आहे ना सासरे बुवा, जसं मी तुमच्या मुलीवर लई प्रेम करतो तसंच मी महिनेवर सुद्धा लई प्रेम करतो. मी दोघींशी लगीन करायला तयार आहे सासरे बुवा. व्हॉट? हा त्यात काय? अशी बरीच मोठी मोठी माणसं आहेत जी 2-2 लगीन करतात. एक करंट अकाउंट, एक सेव्हिंग अकाउंट. कधीही कुठूनही विड्रॉवल करता येतं. मी सुद्धा 2-2 लगीन करणार आणि लई मोठं होणार. अय्या किती छान. आपण दोघे एकत्र राहू. सवती म्हणून नाही, बहिणी म्हणून राहू. 2 बहिणी आणि त्यांचा एकच दादा. किती गंमत नाही? अगे सटवे, तुला लाज नाही वाटत? हा काही पर्याय आहे तुझा? आपण सोबत म्हणून राहू? हा म्हणजे हा तर निर्लज्जच आहे आणि तू तर त्याच्याहूनच. आय कांट टेक दिस एनीमोर. बस. नो 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 नो. चला चला चालते वा. 1 मिनिट जरी थांबलास ना तर मी चांगलं तोडून टाकीन तुला, सांगतो मी तुला. जशी तुमची मर्जी. मी तर तुम्हाला टॉपची ऑफर देत होतो. अरे कसली ऑफर देत होता? चल ना, चला चल चल. टॉपची ऑफर देतो. काय थर्ड क्लास माणूस आहे. दोघी बरोबर लग्न करायचं म्हणतो. ऑफर देतो मला, ऑफर. तुम्ही ते सोडून द्या. अरे काय सोडून द्या? ऑफर देतो मला. तुम्ही त्रास नका पण ऑफर देतो मला म्हणजे. त्याच्यावर प्रेम करून ना मी माझी अक्कल कुठे विसरली गॉड नोस. नाही पण तो परत आला तर त्याला दारात उभं करू नकोस म्हणजे झालं. नाही म्हणजे सांगतो तुला आपलं. हे बघा सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अरे परत आला निर्लज्जम सदा सुखी. तुला म्हणजे काहीच लाज लज्जा शरम काहीच प्रकार नाहीये ना? हा एक मिनिट, काय झालंय? तुला आमच्या दोघींची लग्न करायचंय? रिव्हॉल्वर शूट हिम. थांब थांब थांब. एक मिनिट, दोघी कोण? थांब जरा. मी आणि तुझी ती मैना. मैना? एक मिनिट, काय 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 मी काय केलंय काय? हे तुला आम्ही पुराव्या सकट साबित करून दाखवलं तर? नाही हो नाही, माझा माझ्या मित्रावर पूर्ण भरोसा आहे. अहो तो इतक्या खालच्या पातळीला कधीच जाणार नाही. असं? माझ्या खोलीमध्ये CCTV लावलाय. बघायचंय? या चल ते पिक्चर दाखवतात. चल पिक्चर बघूया विदाउट तिकीट. बघा कसं आहे ना सासरे बुवा, जसं माझं तुमच्या मुलीवर लई प्रेम आहे तसंच महिनेवर सुद्धा लई प्रेम आहे माझं. मी दोघींची लगीन करायला तयार आहे सासरे बुवा. आता खाकरून काय उपयोग आहे? हे बघ ना. इकडे इकडे. काही अजून बोलायचंय बाकी? लेट मी एक्सप्लेन प्लीज. गप्प राहा, काही बोलू नकोस. टाइम प्लीज. हा किती खोटं बोलतोयस तू. तरी तुला म्हणालो होतो एक ना एक दिवस स्वतः पण मरशील आणि मला पण मारशील. अरे नीट बघ त्याच्याकडे, मी नाही येतो. त्याचे कपडे बघ, त्याची हेअरस्टाईल बघ, एक नंबरचा चमन आहे तो. अरे अरे तूच आहेस तो. अजून किती खोटं बोलणार आहेस तू. अरे त्या दिवशी याच मुलीबरोबर तू हळदीमध्ये नाचत होतास ना, चंद्रमुखी चंद्रमुखी करत. आता इथे माझा देवदास व्हायची वेळ आली आहे. बघ तुझा मित्र पण साक्षी. अहो खरंच मला माफ करा. मला माहित नव्हतं माझा मित्र एवढा खोटारडा येते. मला आता जस्ट समजलं. हो जस्ट हे सगळं म्हणजे नाटक कंपनी. 3 म्हणायच्या आत तुम्ही निघालात तर बरं, नाहीतर काही नाही आम्ही 4 म्हणू. बरं झालं तू गोळी नाही मारलीस, कारण त्यामध्ये गोळ्याच नाहीयेत. ऐक ना माझा यार. अरे मी त्या मुलीला कधी बघितलं पण नाही यार. अरे एवढा का भडकतोयस? एवढा का भडकतोयस? अरे तर खोटेपणाची हद्द झाली यार. अरे मी खरं सांगतोय, तो माझ्यासारखाच दिसणारा दुसरा कोणीतरी माणूस आहे. आता तू माझ्याशी पण खोटं बोलायला लागलास यार. आजपर्यंत माझी प्रत्येक गोष्ट तुला माहिती आहे, मग ही एवढी मोठी गोष्ट मी तुझ्यापासून का लपवू? माझं प्रियावर खरंच खूप प्रेम आहे यार. तिच्या प्रेमात पडल्यानंतर मी दुसऱ्या कोणत्याही मुलीच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही आहे यार. नक्की? तुझी शपथ. चंदू प्लीज काहीतरी कर यार. मला काहीही करून तिचा गैरसमज दूर करायचा आहे. प्लीज.
तुला एक शेवटची संधी आहे. उद्या डॉलीच्या लग्नामध्ये प्रिया नक्की येईल. आपण तिला तिकडे भेटू. ओके? कम ऑन यार. नाही मी काय म्हणतो ठीक आहे पण त्याबद्दल नको बोलूया. हे उद्या डॉलीचं लग्न आहे. मग आपण नटून सजून लग्नाला जाऊया. हा मस्तपैकी. म्हणजे आता तुझ्या डोक्यात तो राग आहे ना तो पण निघून जाईल आणि तू मस्त म्हणजे तुला म्हणजे ते लाईक अ गुड गर्ल. ताई सर बाजू चल तिकडे चल. आता कुठे जायचं आता? मामा कसा आला इथे? तिच्या गळ्यातलं किती छान आहे नाही? अगं काय छान आहे. आपल्या गळ्याशी आलंय ना ते बघ आधी. चल इकडे जाऊन बघू. सारखे खातेस काय? अरे सॅम सॅम आहे तू सॅम. हो जावई बापू. इकडे बघ. कुठे लपायचं? तिथे शिराय बघ. हेच दिसतंय. हीच ती जागा. तुझ्यासाठीची शेवटची संधी. आता प्रियाला भेटून समजावूयात तिला. अरे हो. अगं चल लवकर नाहीतर तो गायब होईल. बाबा गायब व्हायला तो काय मिस्टर इंडिया आहे का? अगं हो पण या इंडियातला होणारा तुझा मिस्टर आहे ना. चल. मामाने पकडलं ना आपल्याला. खैर नाही आपली. कुठे शोधायचं ह्याला? चल बघूया तिथे. प्रिया तू समजतेस तसं नाहीये. तुझा गैरसमज होतोय. मला काही समजायचं नाही. अगं ऐकून तर घे माझं. काय ऐकून घेऊ? हे सॅम. हा चल. व्हॉट अ सरप्राइज. थँक्स फॉर कमिंग. कशाला माझ्या मागे लागलेत? दिसेल इकडून. हे मी कुठे इथे आहे ते लपूया. हे मस्त आहे. नाही नको. मार डाला है ना. असं आहे ना. पाहिलं की नाही? हळदीमध्ये एवढा तमाशा केलास तू. तो बास नाही झाला. आता काय लग्नात परत करतोयस? हळद? या डॉलीच्या हळदीला कोण जाईल? मी नव्हतो आलो. आणि मी इथे आलोय ना ते सुद्धा फक्त तुम्हाला तयार व्हायला मदत करते. हा डॉली. ए डॉली. अगं काय चाललंय? किती वेळ लिपस्टिक लावतेस? तिकडे वरात जायची वेळ आली तरी तुझं लिपस्टिक लावणंच चालू आहे तुला. अरे नवरा नवरी कुठे? गट्टी का भरली? मिळेल. पाणी मिळेल का प्यायला? तहान लागले. पाणी आणतो साहेब. अरे ए सॅम अरे तू इकडे काय करतोय? जर इकडे तुला मला काहीतरी सांगायचं. इकडे माझ्यासाठी आलायस? यू थिंक आय बिलीव्ह यू? मला अजिबात विश्वास नाही आणि सगळ्यांसमोर तमाशा करणं बंद कर. कळलं? फोटो प्लीज. तिकडे शोध. ए तिकडे बघ. नाही खूपच लोड आलाय माझ्यावर. इकडे काय झालं? मामाने मला शोधून काढलंय. ते आणि त्याचे गुंड इथे आलेत. हा शट अप. बाद में. ए प्रिया ऐक ना. बाबा बसताय काय? आता बसायची वेळ झाली आहे ना. चला ना शोधू. मी असं नाहीये का प्रिया खरंच. ए बाबा तू तरी समजाव नाही हिला. बरं ठीक आहे जा. मैना आणि मला लपायसाठी जा. अरे साहेब मामा. हा हा हे बघ. एक वेळ अशी येईल किंवा तुला सगळं खरं काय ते कळेल. बघ तुला पश्चाताप होईल. सॅम आय एम नॉट इंटरेस्टेड. नॉट इंटरेस्टेड? राहिला त्याला. नाही इथे नाहीये. अरे बाबा हे बाबा सांगितलं नाही ना लपलं होतं ते. हा त्यांच्यावर राज्य आहे. येडेच कायच्या काय काय बोलणार. सॉरी हा स्वतःची पायरी ओळखली नाही मी. माफ करा. चला. हाय प्रिया. हाय कॉंग्रॅच्युलेशन्स जीजू. थँक्यू. इकडेच होता. इकडेच होता. इकडे समोरच आहे. आता काय करायचं? कोण तुम्ही? नवऱ्याकडून की नवरीकडून? भटजीकडनं.
ते कसं काय? अहो ते नवरा नवरी अजून आले नाही आहेत ना, त्याला बोलवायला आलोय. अरे बाबा बरं झालं तू भेटलास. कुठे होतास तू? माझं मरू देत. मला एक सांग, महत्वाचं काम केलंस? अरे तू प्रियाशी बोललास का? हो बोलण्याचा प्रयत्न करतोय मी, पण ती माझं काय ऐकूनच घेत नाहीये. तुम्ही एक काम करा, नवरा आणि नवरी हातात सापडेपर्यंत तुम्ही खाली उतरूच नका. ओके ओके. त्याचं जाऊ देत. अरे खाली तो डॉनी आणि नवरडे आलाय. राणी आणि दुखवटे आलाय. हा तो बघ. कुठे गेला हा? आता इथे दिसला होता. बाबा मला भूक लागलीये. आता डायरेक्ट तुझ्या लग्नाचं जेव. काय बोलतो तो? काय करतो इथे? त्याचं जाऊ देत. आपण काय करायचं ते ठरवूया. नमस्कार गुरुजी. पटापट आमचं दोघांचं लगीन लावून टाका की. अहो पण नवरा नवरी कुठे? त्याच्या आधी आमचं लगीन लावून द्या. राणी आणि दुखवटेने तुला ओळखू नये म्हणून वेगळे कुठेतरी दुसऱ्या रंगाचे कपडे घाल. सांगतो ते ऐक. चाल. मज्जा मज्जा करायचं, फिरून या. बघ प्रिया. मूव्या. अरे ऐक ना. ओ भटजी बुवा, त्यांचं लग्न लावून टाका. मी दक्षिणा देईन. अय्या किती छान. ऐका ना. अरे तू आम्हाला तुमच्याशी अत्यंत महत्वाचं, अर्जंट आणि खास की बोलायचंय. हा बोला ना. बस 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 बस. हा शुभस्य शीघ्रम. चला शुभ कार्यास प्रारंभ करू. तू टेन्शन घेऊ नकोस, मी सांगतो. पण इथे नाही, इथे नाही. कुठे? आज चल सांगतो. आचमन करा. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम गोविंदाय नमः. पण तुम्हा बाबा बघतोय. मेरे नंतर घ्यायचे. अरे थांबा थांबा थांबा. अरे कसला फोटो? बाजूला हो रे बाबा. फोटो तरी काढू द्या. दुखवटे राणी दिसत नाही. चल जाऊया इथून. अरे इथून कुठे? वेडायस का? चल. हो आलाच हा तर काढा आमचा फोटो. तुमचा फोटो काढतो की. फोटो काढतो आणि त्याला हार घालतो. अरे कोण दरवाजा उघडा. अरे कोण आहे का बाहेर? दरवाजा उघडा. अरे तू अजून तयार झाला नाही? आम्ही लगेच तयारी करतो. आम्ही तयारी करतो. तयारी. तुम्ही कपडे का काढले? अरे कपडे. तुम्ही माझे कपडे का काढले? आज मी अरे कशाला काय करता मला काही कळत नाही. केवढा बोलत होता यार. अरे तू झोपला का? गेला. तू पुढे हो. फक्त बेशुद्ध पडलाय. चल चल जाऊया राणी सेल्फी सेल्फी. काय चाललंय? सेल्फी. काय? सेल्फी सेल्फी. आतमध्ये पडली की कुल्फी. यांचा सेल्फी. बेशुद्ध पडलाय तो. फक्त काळजी करू नकोस. बेशुद्ध पडला. आम्ही चेकिंग केलंय त्याचं. हा 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 हा. पाणी टाक, पाणी टाक. अरे माझ्यावर नाही रे, त्याच्या चेहऱ्यावर टाक. शिंपडू शिंपडू. बेशुद्ध कोण पडलंय? शिंपड शिंपड. अच्छा म्हणजे ग्लासा सकट फेकून मारू? काही गरज नाहीये. शिंपड फक्त थोडंसं पाणी. शिंपडले शिंपडले. शिंपडले का? पडले का शिंपडलेले? हे काय पडलेले उठले कारण पाणी शिंपडले. तुम्हाला सोडणार ना. आय विल किल यू. अहो किती वेळ? घटिका बळत आली आहे. यांना काय वेळेचं बंधनच नाहीये. रिलॅक्स रिलॅक्स. तुझी तयारी झालेली नाही अजून. आपण खाली जाऊया. आपण असंच लग्न करूया. मुहूर्त टाळायला नको. बस रिलॅक्स. अरे अरे काय चालू? काय? अहो बाबा सॅमचं लग्न तर झालं. आता माझ्याशी कोण लग्न करणार? तुझ्यासाठी नवरा शोधायचा म्हणजे आता मंगळावर जायला लागेल. पकडला, उचलला. याला उचलला. मजा याची. नवरीने नवऱ्याला पळवला. अहो तुम्ही समजावा ना त्यांना. बोला ना. अहो पैसे पैसे. अरे काय उचल मागणी कळतं का माझ्या बरोबर? या रोड रोड शिकून लग्न करता का कधी? केशवाय नमः, माधवाय नमः, इष्टदेवताय नमः, मंगलमंगल्ये शिवे. ए तू जा रे तिकडे. तू वरती बघ रे. ए चल ना. खरं सांगतो मी त्या मुलीला भेटलो सुद्धा नाहीये कधी. मी कधीच. मला माहित नाही ती मुलगी कोण आहे. अगं विचार कर. आता माझी सटकली रे. तू गेलास. कशा झालं खरं बोलायचं? मला नाही बोलत आहे. अच्छा एक मिनिट. हे बास झालं. इनफ इज इनफ. आय लव्ह यू सिरियसली. मी खरंच खूप प्रेम करतो तुझ्यावर. अरे थांबा. सगळे जागच्या जागी उभे राहा. मी सांगतो काय गडबड आहे ती. महिने मला एक सांग, या दोघांपैकी तुझा सुरेश कोण आहे?
हा का इकडं? अहो असं काय करताय साहेब? तुम्हाला तर माहितीच आहे मीच सुरेश ना. हे बघा मी सुरेश. आणि तो अरे हे कसं शक्य आहे? नाही म्हणजे आजपर्यंत माझा जुळा भाऊ आहे अशी मी फक्त थाप मारायचो. बॉस मी सॅमच आहे, अमर नाही. आणि ऍक्च्युली तुम्हाला हेच सांगायला मी इथे आलो होतो. अय्या किती छान. पण माझा डुप्लिकेट तर खरोखरच पैदा झालाय. सेम टू सेम. साहेब ते सगळं आता कळलं. ए मामा, तुझी वाकडी नजर जर सुरेशवर पडली ना तर एका फोन मध्ये मी तुला खडी फोडायला जेल मध्ये पाठवीन म्हणून समज. चला चला चला. साहेब चुकलं. धन्यवाद साहेब. आय एम सॉरी डॅड. व्हॉट सॉरी? तू मला फसवलंस. पण मी तुझा बाप आहे तू विसरलीस. एकापेक्षा एक थापा मारणाऱ्या सॅमवर विश्वास ठेवणं अशक्य होतं. पण मी जेव्हा त्याचा रिंगटोन ऐकला ना तेव्हा माझी खात्री पटली की हा अमर नसून सॅम आहे. म्हणजे तुम्हाला आधीपासून हे माहित होतं? पण मी माझ्या लाडक्या बेटीसाठी गप्प राहायचं ठरवलं. मग हा सुरेश तुम्हाला कुठे सापडला? हा तो निव्वळ योगायोग आहे. शेवटी मी तुमच्या प्रेमाची परीक्षा घ्यायचं ठरवलं. तुम्ही एवढी काळजी करता आणि मी तुमच्याशी अशी वागले. आय एम सॉरी. काय हरकत नाही. पण एक सांगू तुला, मी एका मोठ्या जबाबदारीतून मोकळा झालो आहे. मी नक्की सांगतो तुला, हा सॅम तुला सुखात ठेवेल. सॉरी बॉस. मला माहिती आहे मी आजपर्यंत खूप चुकलो. पण आता मी बदललोय. मी तुमचा विश्वास नाही म्हणणार. मी प्रियाला खरंच खूप सुखी ठेवेन. थँक्यू डॅड. माझ्या हृदयात समथिंग समथिंग.